मी प्रशांत सोमवंशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, थँक यू, व्हेरी मच. आपण पहिल्या पार्टमध्ये स्वराज्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. महाराजांचं कसं होतं, नेटसर्फनी कसं बनवलं आणि आपण त्याला पुढे कसं घेऊन जाऊ शकतो. दुसऱ्या पार्टमध्ये पाहिलं की हे स्वराज्य बनवण्यासाठी तिथे महाराजांनी मावळे जमा केले. नेटसर्फनी सुद्धा आपले मेंटॉर्स आपल्या सोबत घेतले आणि मेंटॉर्सनी त्यांची कॅबिनेट त्यांच्या सोबत घेतली, जी आपण सुद्धा घेणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुराज्य. स्वराज्य तर आपण निर्माण केलं, पण हे पुढं टिकवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं चालवायचं आहे. याच्यासाठी सुराज्य ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. तर जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी बोलवतो आपले नॅशनल मेंटॉर मिस्टर प्रमोद सुगरे सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद सुगरे सरांसाठी. थँक्यू सर. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जमलेल्या भविष्यातल्या सर्व आपापल्या टीमच्या जाणत्या राजांचं मी स्वागत करतो. आता जाणता राजा मी आज का म्हणालो, कारण मला अशी खात्री आहे की तुम्ही जो पहिला पाठ आपला झाला होता, एक विजन असते, एखादा विचार असतो जो शिवाजी महाराजांचा होता, स्वराज्य. दुसरा सुजित सरांनी आणलेला विचार, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. तसं तुम्ही पण तुमचं एक विजन क्लिअर केलं असेल, गोल सेट केले असतील, जे सचिनने तुम्हाला पहिल्या प्रोग्राम मध्ये सांगितलं. दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलं की जर स्वराज्य करायचं असेल तर आपल्याला मावळे असणं आवश्यक आहे. तर आपण महाराजांचे महत्वाचे काही मावळे आपण बघितले, त्याचबरोबर नेटसपचे मेंटॉर्स बघितले आणि त्यांनी तयार केलेल्या टीम पण आपण बघितली. तर तुम्ही सुद्धा कदाचित तुमचं सिलेक्शन ऑफ पीपल झालं असेल. तुम्ही सुद्धा तुमची कोण लोक आहेत, मग तो तुमच्या जवळ आहे की लांब आहे, तुमचा नातेवाईक आहे की नाही, पण त्याच्यात पोटेन्शियल आहे आणि त्याला काही करायची इच्छा, अशा सर्व लोकांना आता हेरला असेल. आता आपण त्याच्या पुढे एक पाऊल टाकायचा प्रयत्न करूया आणि आज आपण सुराज्य या विषयी आपण बोलणार आहे. म्हणजे शपथ घेतली आणि छान आपल्याला लोकांची साथ मिळाली, पण एखादं बनवलेलं ऑर्गनायझेशन, एखादं राज्य हे जर लॉंग टर्म टिकवायचं असेल तर त्यासाठी सुराज्य असणं खूप गरजेचं आहे. आता सुराज्याची गरज का पडते बाबा? आता सुराज्य नसेल तर काय होतं? परत मी थोडा इतिहासाचा संदर्भ देऊ इच्छितो. 1757ला ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी पहिली भारतातली लढाई जिंकली, ती प्लासीची लढाई. आणि तिथून त्यांचं म्हणजे स्टार्ट झालं की भारतामध्ये एक वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी पसरायला. त्या प्लासीच्या लढाईचं वैशिष्ट्य काय होतं? तर ज्याच्या विरोधात लढला तो रॉबर्ट क्लाइव्ह म्हणून इंग्रज होता आणि त्याच्याकडे फौज होती मात्र 5,000ची. आणि तो ज्याच्या अगेन्स्ट लढला तो होता सिराजुद्दौला आणि त्याची फौज जवळजवळ 1,00,000ची होती. पण या 5,000च्या फौजेनी त्या 1,00,000 लोकांना हरवलं, पराभव केला. आता त्यात इंग्रजांच्या नीती होत्या, फोडायचं हे ते सगळं फोडाफोडीचं राजकारण. पण त्याच्यानंतरची खरी गंमत ज्या रॉबर्ट क्लाइव्हनी स्वतःच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली. त्याचेही भरपूर सैन्य मारले गेले, काही जखमी झाले, पण युद्ध झाल्यावर जिंकल्यानंतर त्यांनी त्या प्लासी गावातनं विजय मिरवणूक काढली. त्याची वाद्य वाजवत तो निघाला आणि त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहिलंय की आमच्या दोन्ही बाजूला हजारो लोक उभी होती आणि मी असा विचार करत होतो म्हणे की यातल्या प्रत्येकाने एक एक दगड उचलून जरी आम्हाला मारला असता तरी आमची चटणी झाली असती, पण कुणी दगड उचलला नाही, पर्यायाने मारला गेला नाही. असं का घडलं असेल? म्हणजे ती जी जनता होती ती या सिराजुद्दौलाच्या कारभाराला कंटाळली होती. हा कारभार योग्य नव्हता म्हणून जनतेने साथ दिली नाही. म्हणजे स्वराज्य नसेल तर कितीही भरपूर सैन्य असेल तरी उपयोग होत नाही, कारण सर्वसामान्य जनता साथ देत नाही. म्हणजे किती महत्वाचं आहे की सुराज्य असणं. म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला समजतं. आता सुराज्य कसं असायला पाहिजे, म्हणजे काय असेल म्हणजे सुराज्य म्हणता येईल आपल्याला, असं जर आपण विचार केला तर त्या राज्यामध्ये जेवढी लोक राहतात, जेवढे घटक राहतात, ते सर्व लोक, त्यांना पहिलं काय हवं तर सुरक्षितता हवी. दुसरं काय हवं त्यांना तर सुख समाधान हवं. तिसरं काय हवं त्यांना तर बाबा भविष्याची चिंता नसावी, म्हणजे उद्या काय होईल तर उद्या पण छान असेल बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं जो जे चांगलं काम करतोय त्याला वेळोवेळी शाबासकी बक्षीस असं मिळालं पाहिजे. आता असं जर असेल, सर्व घटक सुखी आहेत, त्यांना सुरक्षितता मिळते, चांगलं काम करणाऱ्यांना मोटिवेशनसाठी काही बक्षिसं दिली जात आहेत, काही नाही का
शाबासकी दिली जाते, तर अशा वेळी काय होणार आहे, तर लोक त्या सगळी एकजूट राहणार आहेत. एकजूट राहिल्यामुळे ते राज्याचं सुराज्य बनायला सोपं होणार आहे. आता हे कसं घडवलं महाराजांनी ते आपण बघणार आहोत. नेटसप कसं सुराज्य चालवतं ते आपण बघणार आहोत. आपले सगळे मेंटॉर सुद्धा आपापलं जे काही त्यांचं राज्य आहे ते कसं सुराज्य बनवतायत किंवा बनवलंय. आणि प्रोग्रामच्या एंडला सचिन तुम्हाला परत सांगेल की तुमचं सुराज्य बनवायचं म्हणजे तुम्ही काय करायचं. म्हणजे तुम्ही तुमचं विजन क्लिअर आहे, गोल क्लिअर आहे, सगळं छान झालंय, तुम्ही लोक सिलेक्ट केली. आता या लोकांसाठी तुम्ही काय करायला हवं ते आपण या पाठच्या शेवटाला बघणार आहोत. आणि त्यासाठी मी परत एकदा जरा पीपीटीचा आधार घेणार आहे. तर जसं मी म्हणालो की आपलं सुराज्यामध्ये लोकांना काय हवं, सुरक्षितता हवी. सुरक्षिततेबरोबर काय हवं, तर बाबा मला सुख समाधान मिळावं, त्याच्याबरोबर माझं भविष्य पण छान असावं आणि सुरक्षित असावं, आणि सगळ्यात महत्वाचं काही चांगलं काम केलं तर मला त्याची शाबासकी आणि बक्षीस काहीतरी मिळावं. आता हे बक्षिसावरून एक किस्सा मी महाराजांच्या काळातला सांगणार आहे आणि मग आपण पुढे जाणार आहोत. बघा, महाराज ज्यावेळी पुण्याची जहागिरी सांभाळत होते, लहान होते ते, आणि त्यावेळी पुण्याच्या आसपास लांडग्यांनी खूप धुमाकूळ घातला होता. लांडगा हा हिंस्र प्राणी आहे, जंगली प्राणी आहे, त्यांनी खूप धुमाकूळ घातला होता. तो जनावरांना मारायचा आणि लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. आता ह्या लांडग्याचा बंदोबस्त कसा करावा म्हणून महाराजांनी काय केलं होतं, महाराजांनी म्हणण्यापेक्षा त्यावेळी दादोजी कोंडदेवांनी हे केलं होतं की बाबा जो कोणी लांडगा मारेल आणि त्याची शेपटी घेऊन येईल त्याला बक्षीस दिलं जाईल. आता त्याला बक्षीस दिलं जाईल असं त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. एक दिवशी एक तरुण मुलगा आला आणि त्यांनी पहिल्यांदा तर शेपटी आणली नव्हती, पण त्याच्या पायाला जखम होती आणि त्यांनी सांगितलं की मी लांडगा मारलाय. तू लांडगा मारलाय, तुला बक्षीस पाहिजे, बरोबर आहे, पण ते प्रूफ पाहिजे ना, तू शेपूट आणलं का त्याचं. तर तो म्हणला मी घेऊन येतो. तो शेपूट घेऊन आला. मग महाराजांनी आणि दादोजी कोंडदेवांनी त्यांना विचारलं की काय झालं, कसं कसं मारलं मला सांग. म्हणला अचानक 3 लांडगे आले होते, माझ्याकडे फक्त काठी होती. मी त्या काठीने आलेल्या एका लांडग्यावर हल्ला केला, दुसऱ्याने माझ्या पायाचा लचका तोडला, पण मी जे त्याला जोरात वार केला ते जागेवर पडलं. तर बाकीच्या 2 लांडग्यांचं काय झालं, तर म्हणे ज्यांनी अटॅक केला होता त्यालाच मारल्यामुळे उरलेले 2 पळून गेले आणि ते जे पडला होता त्याचं शेपूट मी आणले, तर त्याला बक्षीस देण्यात आलं. तर बक्षीस देताना महाराजांनी काय केलं की त्याला एक तलवार पण भेट दिली. तर त्यांनी तलवार हातात घेतल्या घेतल्या सांगितलं ही रामपुरी आहे. तर महाराज म्हणले अरे वा, तुला बरं कळतंय यातलं की ही रामपुरी आहे कुठली आहे. म्हणलं महाराज मी जातीने लोहार आहे. महाराज म्हणले तू एक काम करशील का, तूच माझ्या ह्या म्हणजे जे काही शस्त्र बनतात त्याचा मुख्य तूच, आणि तूच इथून पुढे ते सगळं बघायचं. म्हणजे एखाद्याने चांगलं काम केलं, त्याच्यात एक गुण आहे, तर त्याला महाराजांनी नुसतं बक्षीस देऊन नाही थांबले, तर त्यातलं गुण हेरून त्याला अजून पुढे. म्हणजे अशी एक एक माणसं जेव्हा येतात आणि स्वराज्य निर्माण व्हायला सुरुवात होते. तर जसं आपण बघितलं स्वराज्य एक विजन, त्याला जोडून महाराजांनी गोळा केलेले ते मावळे, आणि त्याच्या पुढे आपण आज बघणार आहोत स्वराज्य, सुराज्य. आता या सुराज्यामध्ये जर आपण बघितलं तर ते करण्यासाठी एकट्या माणसाला पॉसिबल नाहीये. तर महाराजांनी काही लोकांची मदत याच्यामध्ये घेतली. हे अष्टप्रधान मंडळ ऍक्च्युली खूप नंतर तयार झालं, पण हे मी आता का घेतोय, कारण यातलीच काही लोक सुरुवातीपासून आपापली डिपार्टमेंट हँडल करत होते. म्हणजे सेनापती असेल, एक प्रधान असेल, पंतप्रधान ज्याला आपण म्हणू, न्यायाधीश, वेगवेगळी खाती, मंत्री, म्हणजे त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ लोक महाराजांनी एकत्र केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सेनापतीपेक्षा पंतप्रधानाचा पगार जास्त होता. म्हणजे सेनापती चांगला आहे बाबा, तू युद्ध करतो, पण तुझ्यापेक्षा जास्त पगार कोणाला, पंतप्रधान. म्हणजे थोडं ऍडमिनिस्ट्रेशनचं महाराजांनी काम स्टार्ट केलं इथं. आणि एक बंगाली लेखक आहेत, त्यांनी असं लिहिलंय एका ठिकाणी की तुम्ही शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीवर, युद्ध कौशल्यावर कदाचित प्रश्न निर्माण करू शकता, पण शिवाजी महाराजांच्या ऍडमिनिस्ट्रेशनवर तुम्ही बोट ठेवू शकत नाही. आणि आज सुद्धा आपल्या भारतामध्ये अशा कित्येक गोष्टी चालू आहेत ज्या महाराजांनी त्यावेळी चालू केल्या होत्या. जसं मी म्हणालो की समाजातला प्रत्येक घटक हा सुरक्षित, सुखी आणि त्याचं उज्ज्वल भविष्य असणारा असेल तर ते सुराज्य व्हायला वेळ लागत नाही. मग आता त्यावेळची परिस्थिती काय होती आणि महाराजांनी सुराज्य केलं म्हणजे कसं केलं, काय केलं, ते आपण थोडंसं बघणार आहोत. बघा, सगळ्यात महत्वाचा घटक त्यावेळी कोण होता, तर तो होता शेतकरी, जो आजही आहे.
पण त्यावेळी शेती हा सगळ्यात मुख्य व्यवसाय होता. त्यावेळी काही इतर उद्योग व्यवसाय धंदे नव्हते. आणि या शेतकऱ्याची अवस्था काय होती, तर हा शेतकरी जे काय पावसाच्या पाण्यावर पिकवेल ते पिकवेल आणि कधी कुठला जागीरदार येईल आणि उभं पीक सुद्धा कापून घेऊन जाईल हे त्याला माहिती नसायचं. म्हणजे शेतकरी पिकवत होता किती, जेमतेम स्वतःच्या कुटुंबाचं व्यवस्थित चालेल एवढंच. आणि हे करत असताना तो शेती पिकवताना गावात राहत नव्हता, कारण कधी येऊन कोणी अत्याचार करेल, आमच्या मुलीबाळींचं काही खरं नाही आणि आमच्या संपत्तीचं कोण रक्षण करू शकत नाही. त्यामुळे हे कुठं ना कुठं अशा वस्त्या करून राहायचे आणि शेती करत होते. महाराजांनी पहिलं काम काय केलं असं, तर या शेतकऱ्यासाठी काय करता येईल. तर महाराजांनी त्यावेळी काय काय सिस्टीम आणल्या बघा. पहिलं सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून दिल्या, ज्याला आपण आजच्या भाषेत सातबारा म्हणतो, त्या जमिनी मोजून दिल्या. दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्याला बियाणं पुरवले जायचे, बियाणं पुरवायचे. ज्याच्याकडे बैल नांगर नाही त्यांना बैल नांगर दिला जायचा. आणि हे सगळं करत असताना त्यांनी काळाच्या ओघामध्ये त्यावेळी त्यांनी बंधारे बांधले. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बंधारे बांधले, कारण फक्त पावसाच्या पाण्यावर शेती नाही व्हावी, नंतर सुद्धा काहीतरी उत्पन्न घेता यावं. म्हणजे महाराजांनी ह्या शेतकऱ्याला काय केलं, तर बाबा तुझ्याकडे काय काय नाही ना ते मी तुला पुरवतो, तू तुझं शेती छान कर. सुरक्षितता निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आता हे सुराज्याकडे घेऊन जायचंय, तर माझा शेतकरी स्ट्रॉंग राहायला पाहिजे. म्हणून त्याला ज्या ज्या गोष्टी अडचणी येतात त्या सगळ्या पुरवल्या जायच्या. त्याचं पिकलेलं धान्य सुद्धा विकत घेतलं जायचं. आणि महाराज सगळ्या आपल्या किल्ल्यांमध्ये याच्या कोठारांमध्ये धान्य साठवून ठेवायचे. आणि नवीन धान्य आलं की जुनं धान्य विकून टाकायचं, नवीन धान्य परत कोठारात ठेवायचं. अशी सिस्टीम त्यांनी त्यावेळी लावून टाकली. त्यामुळे शेतकरी हा तिथला सुखी समाधानी झाला. पण काही लोकांकडे जमिनी नव्हत्या पण कष्ट करायची तयारी होती, त्यांना महाराजांनी जमिनी दिल्या. म्हणजे एकंदरीत पहिलं महाराजांनी सुराज्य करायचं म्हणजे काय करायचं ठरवलं, तर बाबा मला हा शेतकरी पहिला त्याला छान करायचं. आता दुसरा किस्सा जर आपण बघितला तर मावळे जे स्वराज्यासाठी लढत होते. आता हे जे लढत होते ना, हे लढणारा जो मावळा आहे याला पण सुरक्षितता मिळाली पाहिजे, याला याच्या फॅमिलीला पण सुरक्षितता मिळाली पाहिजे. महाराजांकडे काय होतं, तर दोन टाईपचे घोडस्वार असायचे. एक असायचा बारगीर, एक असायचा शिलेदार. म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा आहे तो शिलेदार, जो राजांचा घोडा वापरेल तो बारगीर. आणि असे घोडदळ पायदळ असे जेवढं काही महाराजांचं सैन्य होतं, त्या सैन्याला सगळ्यात महत्वाचं काय मिळायचं, महत्वाचं हे होतं मिळायचं म्हणजे वेळेवर पगार. वेळेवर पगार हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. कारण बाकी शाळांमध्ये वेळेवर पगार मिळेल याची गॅरंटी नसायची, पण वेळेवर पगार याचा रिझल्ट काय होता माहितीये का, आदिलशाहचे 500 मुस्लिम हसबी सैनिक वेळेवर पगार आदिलशाहीत होत नाही पण महाराजांकडे होतो, म्हणून 500 सैनिक स्वराज्यात सामील झाले, आम्हाला तुमच्या नोकरीत ठेवा तर तुमच्याकडे वेळेवर पगार मिळतो. म्हणजे या सैन्याला काय तर वेळेवर पगार. दुसरं काय होतं याच्यामध्ये, एखादा जर सैनिक युद्धामध्ये गेला, म्हणजे त्याचा तो गेला समजा, तर त्याच्या कुटुंबाचं काय होईल. तर आज आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्या काळात महाराजांनी पेन्शन योजना आणली. म्हणजे एखादा मावळा जर युद्धामध्ये कामास आला गेला तर त्याचा जो शेवटचा पगार असेल त्याचा अर्धा पगार त्याच्या बायकोला मिळायचा. दुसरी गोष्ट, त्याच्या कुटुंबातला जो कोणी करता धरता पुरुष असेल दुसरा, त्याला त्याच्या जागेवर नोकरी मिळायची, अनुकंपा तत्वावर नोकरी. म्हणजे जे आता आपलं सरकार कदाचित देणं कदाचित सरकारने बंद पण केलं असेल, पण ते तिथं दिलं जात होती नोकरी. आता वेळेवर पगार गेला तर कुटुंबाला पैसे मिळतात आणि दुसऱ्या कोणाला तरी आपल्या कुटुंबातल्याला नोकरी मिळते. बघा याच्यातला एक महत्वाचा किस्सा जर सांगायचा झाला, सर आवाज येतोय का? हा, मला वाटलं काय. हा, तर एक महत्वाचा किस्सा सांगायचा झाला तर बाजीप्रभू देशपांडेंचं आपण काल थोडंसं ऐकलं होतं. पावनखिंड प्रसिद्ध आहे. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू हे दोघं भाऊ होते आणि हे दोघेही त्या युद्धामध्ये मारले गेले. महाराजांनी कालांतराने पन्हाळ्यावरनं आल्यानंतर शिंद नावाचं गाव आहे, त्या गावी त्यांच्या गेले, त्यांच्या आईला भेटले, सांत्वन केलं आणि बाजी फुलाजी मिळून 8 मुलं होती. या 8ही मुलांना त्यांनी स्वराज्यामध्ये नोकरीला घेतलं. आता ह्याच्या जोडीला अजून काय केलं होतं त्यांनी, तर बाजी प्रभूंबरोबर 300 लोक लढली होती. ते बांदलांची फौज होती आणि हे 300च्या 300 लोक आपले गेले होते, मारले गेले होते. महाराज त्या गावात गेले, त्यांच्या गावातली जी सगळ्यात वयोवृद्ध बाई होते तिला भेटले आणि ह्या 300 लोक ज्या ज्या घरातून गेले होते, ज्यांच्या घरात तरुण मुलं होती त्यांना स्वराज्यात नोकऱ्या दिल्या, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती नव्हती की मुलं नाहीयेत मोठी
पण तिथं स्त्रियाच फक्त उरल्या होत्या, त्यांना नोकऱ्या तर त्यावेळी देऊ शकत नव्हते, पण त्यांना त्यांनी आर्थिक मदत केली. म्हणजे मला सांगायचं काय होतं, तर महाराजांनी एक शेतकरी तो सुरक्षित केला, त्याला सुदृढ करायचं काम केलं. मावळा जो लढत होता त्याच्यासाठी महाराजांनी काही योजना आणल्या आणि या योजनांमुळे सैन्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता, की आज तर मी जे काही कामगिरी करतोय त्यासाठी मला मिळतात, भविष्यात माझं काही वाईट झालं तर माझ्या कुटुंबाची मला काळजी नाही. थोडक्यात नॉमिनी फॅसिलिटी पण होती. अनुकंपा तत्वावरती नोकरी होती. आता याच्या जोडीला जर आपण बघितलं, तिसरा घटक होता ते म्हणजे महिला. सगळ्यात वाईट अवस्था त्या काळामध्ये जर कोणाची असेल तर महिलांची होती. कारण ज्यावेळी कुणी यायचं आणि लुटालूट व्हायची, त्यावेळी तो सोनं नाणं याच्याबरोबर तरुण मुली बायका यांना जास्त करून लुटलं जायचं. म्हणजे या सगळ्यात असुरक्षित होत्या. म्हणजे लोक गावं सोडून बाहेर का राहत होती, कारण काय जायचं ते जाऊ दे, निदान आमची आबरू तरी वाचेल. आता ह्या सगळ्यामध्ये महाराज वेगळे कसे उठून दिसतात, म्हणजे महाराजांनी या महिलांसाठी सुद्धा काय केलं. पहिली गोष्ट म्हणजे रांझे नावाचं एक गाव होतं, तिथला एक पाटील होता. त्याने एका बाई बरोबर काहीतरी गैरवर्तणूक केल्यानंतर त्याला पकडून आणलं. त्यावेळी महाराज अजून खूप लहान होते वयाने, पण महाराजांनी त्या वयात त्याला शिक्षा केली होती. म्हणजे त्याचा चौरंग केला होता, त्याचे दोन्ही हात आणि पाय तोडायला लावले होते. म्हणजे हे पहिली त्यांच्या आयुष्यातली घटना, की महिलांबरोबर कोणी जर काही वाईट वागतंय तर त्याला काय करायला पाहिजे. दुसरी घटना, जेव्हा जेव्हा हे लुटले जायचे कुठलेही खजिने वगैरे, तर तिथल्या बायकाही लुटून आणल्या जायच्या. असंच आपल्या मावळ्यांनी कल्याणचं जे एरिया होता तिथल्या सुभेदाराला लुटलं. म्हणजे त्याचा खजिना लुटला आणि खजिना घेऊन ते महाराजांपाशी आले. ते आल्यानंतर त्यांनी खजिना सगळा दाखवत होते, हे आणले हे आणले हे आणले. आणि त्यात एक जण म्हणलं की महाराज तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त नजराना आणलेला आहे. तर काय आणलाय, तर त्यांनी त्या कल्याणच्या सुभेदारीच्या सुनेला सुद्धा उचलून आणलं. महाराजांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणले की काय सुंदर आहे. जर आमच्या मासाहेब एवढ्या सुंदर असते तर कदाचित आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. महाराजांनी तिचा यथोचित सत्कार केला, साडी चोळी देऊन तिची रवानगी परत त्यांनी कल्याणला केली. असं करणारा या हिंदुस्थानातला कदाचित पहिला आणि एकमेव राजा असेल की ज्यांनी स्त्रियांसाठी हे काम केलं. त्याच्या जोडीला जर बघितलं आपण, की असंच असल्यामुळे हिरकणची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ती वरती दूध द्यायला गेली होती रायगडावर, दरवाजाचे किल्ले बंद झाले, खाली खाली बाळ रडत होतं. तिला माहिती होतं बाळाला दूध पाजायचं, पण गडाचे किल्ले बंद झाले, ते उघडू नाही शकत कुठल्याही परिस्थितीत. तर ती कड्यावरून खाली उतरली बाळाला दूध पाजायला. जेव्हा महाराजांना हे कळालं, महाराजांनी तिला शिक्षा नाही केली, नियम मोडला म्हणून त्या कड्याला नावच देऊन टाकलं हिरकणीचं. म्हणजे महाराजांकडे एक हे होतं की बाबा या ज्या महिला आहेत यांचा आदर केला पाहिजे आणि यांना व्यवस्थित सपोर्ट केला पाहिजे. बघा यातनच तयार झालेली कदाचित त्या तारा राणी असतील, की अशा वातावरणात वाढल्यामुळे ती कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि तारा राणींनी ऍक्च्युअली म्हणजे औरंगजेबाचा जो पराभव आपण म्हणू शकतो तो तारा राणींच्या काळात झाला. ही परंपरा थांबली नाही. पुढे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी अशी अमाप परंपरा या स्वराज्यामध्ये चालू झाली. तुम्ही इतिहासाची कुठलीही पुस्तकं उचलून काढली तर एवढ्या पराक्रमी महिला दुसरीकडे कुठेही झालेल्या नाहीत. माझ्या माहितीत तर नक्की नाही. म्हणजे एक शेतकऱ्याला सुदृढ करायचं काम केलं, ज्याला आपल्या आजच्या भाषेत आपण सक्षम म्हणू शकतो. दुसरं आपण बघितलं तर मावळ्यांना सक्षम केलं, महिलांची अस्मिता व्यवस्थित ठेवली आणि एक चौथा वर्ग जो होता तो म्हणजे 12 बलुतेदार. म्हणजे काय, लोहार, सुतार, चांभार, सोनार, शिंपी अशी जी वेगवेगळी कामं करणारी लोक होती, यांना कामच नव्हती. कला असून काम नव्हतं. का नव्हतं? कारण की गावच नव्हती. लोक वाडी वस्त्यांवर राहत होती. महाराजांनी काम केलं, गावं वसवायला सुरुवात केली, लोकांना गावात यायला लावलं आणि लोकांनाही कळायला लागलं की आता आपण सुरक्षित आहोत, आता आपल्याला माळ रानावर राहायची गरज नाही, आपण गावामध्ये राहायला पाहिजे. लोक गावात यायला लागली. या 12 बलुतेदारांना काम मिळालं, गवंड्याला काम मिळालं, सुताराला मिळालं, लोहाराला मिळालं. त्यातनं म्हणजे मनी सर्क्युलेशन चालू झालं. मग सोनारांना काम मिळालं. एकंदरीत काय तर हे अर्थचक्र महाराजांनी व्यवस्थित सुरू करायला सुरुवात केली. आणि याच्या पुढे जाऊन ज्यावेळी त्यांनी आरमार बनवलं त्यावेळी आरमाराच्या वेळी सुद्धा भरपूर लोकांना रोजगार मिळाला. आता हे जर तुम्ही माझ्या अँगलनी बघायला गेलात तर महाराजांनी त्यावेळी समाजामध्ये असणाऱ्या सर्व लोकांसाठी काही ना काही अशा सिस्टीम्स आणल्या की ज्याच्यामुळे या लोकांना आज छान वाटायला लागलं, सुरक्षितता आहे, आम्हाला जे काही आम्ही मेहनत करतोय त्याचा योग्य मोबदला मिळतोय, आमच्या पोराबाळांचं भविष्य सुरक्षित आहे आणि अजून जर काही छान पराक्रम करतोय आणि जर स्वराज्याच्या कामी येतोय तर नक्की आपल्याला काळजी करायची गरज नाही, आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाते. बघा हे रयतेचं राज्य, लोकांचं राज्य महाराजांनी तयार केलं. आता हा जो विषय आपण घेतला, सुराज्य बनवणं एवढं सोपं काम नाही, पण महाराजांनी हे त्यावेळी करून दाखवलं. आणि आज जर आपण बघितलं,
की ही सिस्टीम काय सांगते की लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी हे सगळं केलं, म्हणून महाराजांचं सुराज्य बनलं आणि म्हणून ते कदाचित 1818 पर्यंत चाललं. बघा त्यावेळी दुष्काळ यायचे. दुष्काळात महाराजांनी काय केलं? जो शेतकऱ्याकडून शेतसारा घेतला जायचा तो त्यावेळी माफ असायचा. सगळ्यात महत्वाचं महाराज काय करायचे, जे त्यांची धान्याची भंडारं भरलेली असायची ती या दुष्काळाच्या काळामध्ये ओपन केली जायची आणि लोकांना अन्नधान्य पुरवलं जायचं. लहान मुलांसाठी सिस्टीम होत्या. दुष्काळामध्ये प्रत्येक घरात किमान 2.5 शेर धान्य जाईल याची काळजी घेतली जायची. म्हणजे आता विचार करा, ही त्यावेळची जनता, त्यांना कधीच कुठल्याच राजवटीत असं काही मिळालं नव्हतं. त्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे त्यांचा जो कॉन्फिडन्स वाढला असेल आणि त्यांचं जे प्रेम स्वराज्याविषयी निर्माण झालं असेल, म्हणून मला असं वाटतं कदाचित 1818 पर्यंत मराठ्यांनी या हिंदुस्थानवर राज्य केलं. आता हा जो पार्ट आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा बघतोय, त्याचं कनेक्शन मी नेटसपला लावायचा प्रयत्न केला. नेटसप बरोबर मी मेंटरला लावायचा प्रयत्न केला आणि तुम्ही स्वराज्य करायचं म्हणजे काय करायचं हे तुम्हाला नक्की सचिन शेवट सांगणार. बघा आपण याच्या पुढे जर बघितलं तर आपण नेटसपचं सुद्धा अष्टप्रधान मंडळ असल्यासारखं मी थोडंसं असं विचार करून केलंय. म्हणजे त्याच्यामध्ये सुजित सर आहेत, मग संजय सर आहेत, त्याच्या जोडीला केतन सर आहेत, प्रदीप सर आहेत, लक्ष्मी मॅडम आहेत. आपल्या झोनचा जर विचार केला तर शरद सर, त्याच्यानंतर केविन सर, अमित सर आहेत, अनामिका मॅडम आणि प्रशांत सर. आता हे जर बघितलं तर हेही 8 लोक आहेत. हे पण अष्टप्रधान मंडळ असल्यासारखे आपल्या झोनचं. आणि याच्यातलं बघा प्रत्येकाचा एक रोल आहे आणि ते त्या त्या याच्यामधले म्हणजे तज्ज्ञ आहेत जे त्या त्या लोकांना सपोर्ट करतात. म्हणजे अमित सर असतील तर बायोफिटचा आपल्याला कुठला विषय राहत नाही. अस्मितांसाठी अनामिका मॅडम आहेत म्हणजे त्यांच्यासाठी कुठली काळजी करायचं कारण नाही. जर बघितलं बाकीचं प्रशांत सर आहेत, सगळं ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळत आहेत. त्यांना गाईड करायला शरद सर आहेत, केविन सर आहेत, त्यासोबत वरती केतन सर आहेत, प्रदीप सर आहेत, लक्ष्मी मॅडम आहेत, सुजित सर. म्हणजे थोडक्यात काय तर नेटसप सुद्धा असंच काम करणारी कंपनी नव्हे, तर इथं सुद्धा एक सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम रन होते. आता याच्या जोडीला आम्हाला चौघांना नाही घेतलंय, पण आमची नावं काही टाकली नाही त्याच्यात, जाऊ द्या. हा, पण आम्ही चौघं कारण आपण त्या पार्ट मधले ना, आम्ही तुमच्या बरोबरचे. जयतुले साहेब, मी, सचिन थोरात, आम्ही तुमच्या बरोबरचे. आता हे आपलं अष्टप्रधान मंडळ आणि मग नेटसपच्या काही सिस्टीम आहेत का बाबा? नेटसप मध्ये आलेली लोक, जर नेटसपचं आपण म्हणतो नेटसप सुराज्य आहे, तर नेटसपने आलेल्या सर्व लोकांसाठी काहीतरी केलंय का? आता असा मी माझ्या अँगलने जेव्हा विचार केला तर नेटसप मध्ये आपण जर बघितलं तर युजर आहेत की नाही, भरपूर युजर आहेत. म्हणजे आमचे बायोफिटचे युजर आहेत, काही नॅचरामोरचे युजर आहेत, ते पर्सनल केअरचे युजर आहेत. नेटसप यांची काळजी घेतं का? म्हणजे डे वनला जसं स्टीमरिच होतं किंवा बायो 95 त्यावेळेचं होतं, तसेच प्रोडक्ट राहिले का ते एनहान्स केले कंपनीने? नुसते एनहान्स केले का त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रोडक्ट आणत गेले की जेणेकरून हा युजर अजून छान प्रोडक्ट यूज करू शकला पाहिजे? त्याला आपण वर्ल्ड क्लास क्वालिटीचे आणि अद्यावत प्रोडक्ट दिलेच पाहिजे. म्हणजे कंपनी पहिलं प्रोडक्टच्या माध्यमातून युजरची काळजी घेते. दुसरं काय करते कंपनी? बघा, जेव्हा जेव्हा सीझन येतो स्पेशली बायोफिट साठीचा, शेतीचा, तेव्हा तेव्हा आतापर्यंतची हिस्ट्री नेटसप मोठा डिस्काउंट देते. का मोठा डिस्काउंट देते? की बाबा आमचे मॅक्सिमम युजर्सने हे प्रोडक्ट वापरावेत, त्याला जास्तीत जास्त त्यातनं खर्च कमी होऊन उत्पन्न वाढावं. म्हणजे नेटसप नेहमी ही काळजी घेतं की आमचा युजर हा ऑलवेज सॅटिस्फाईड राहायला पाहिजे. त्याच्यासाठी वर्ल्ड क्लास प्रोडक्ट, अद्ययावत प्रोडक्ट आणि त्याला वेळच्या वेळी काहीतरी डिस्काउंटच्या स्कीम वगैरे आणून त्याच्यातनं युजर आमचा समाधानी राहायला पाहिजे. बघा, म्हणून नेटसप ही अशी एकमेव कंपनी आहे कदाचित की तुम्ही आम्ही लोकांना नुसते प्रोडक्ट सांगून जॉईन करतो. प्लॅन सांगायची गरज नाही, नुसतं प्रोडक्टवर लोक जॉईन होतात. आज कित्येक शेतकरी असे आहेत, भले ते बिझनेस नाही करत आहे, पण जेव्हा त्यांनी पहिल्यांदा नेटसपचं बायोफिट घेतलं तर आजही ते बायोफिट घेतात. कदाचित आमचे लीडर विसरून गेले की माझ्याकडे युजर आहे, पण आजही तो युजर कंपनीत फोन करून सांगतो साहेब मला पाहिजेत प्रोडक्ट म्हणून. म्हणजे का? तर कंपनीने युजर्सची काळजी घेतली. आता आपण जर दुसरं बघितलं, युजर बरोबर रिटेलर आहेत. रिटेलरसाठी ऑलवेज मार्जिन कंपनीने छान ठेवलं होतं आणि आता तर अजून एक क्रांतिकारी पाऊल घेतलं, ई-टेलर आणलं. ऑनलाईन घरी बसल्या बसल्या तू रिटेलिंग करू शकतो, रोज तुला पेवट मिळू शकतो. बघा, म्हणजे सगळ्यांना नेटवर्किंग जमेल असं नक्की नाही, पण जो यूज करतोय त्याला पण कंपनी समाधानी ठेवते, जे रिटेल करतायत त्यांना कंपनी समाधानी ठेवते. आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं, नेटवर्किंग करतोय म्हणजे ज्याला आपण नेटवर्कर म्हणतो, आपल्या भाषेत आपण एन म्हणतो, हा एक घटक आपल्या नेटवर्क मध्ये. याच्यासाठी कंपनी काय करते? याच्यासाठी कंपनीने जगातलं सगळ्यात सुंदर आणि सिस्टमॅटिक पाथफाइंडर आणलाय. म्हणजे तुला काम करायचंय, तुला नेटवर्किंग करायचं, चल पहिलं तू सक्षम अस्मिता L1 अचीव कर.
मग L2 अचीव्ह कर, मग क्लब नेटसअप अचीव्ह कर, मग तू फास्ट ट्रॅक मध्ये ये, मग फास्ट ट्रॅक मध्ये तू एक एक स्टेप वर जा, मग तुला तिथं आम्ही जनरेशन इन्कम देतो, मग तू आयकॉन हो, मग तू हजबंड वाईफ ये क्लब नेटसअपला, मग तू मिशन कॅप मध्ये ये, एक एक स्टेप अचीव्ह करत जा आणि एक दिवस तू पण 8-19 घे. म्हणजे एक सुंदर पाथ फाइंडर या नेटवर्करसाठी कंपनीने दिला. म्हणजे माझ्या अँगलनी बघा, सगळे घटक सुखी समाधानी ठेवायचं काम नेटसअप करते आणि त्यांच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळणार याची तजवीज ऑलरेडी कंपनी करते. आता राहिला एक घटक आपल्याकडे, जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे अस्मिता. बाकी कंपन्यांनी आतापर्यंत अस्मिताचं काय केलं मला माहित नाही, म्हणजे महिलांचं काय केलं. म्हणजे असं मी वाचलं होतं, ऐकलं होतं की भरपूर साऱ्या कंपन्यांमध्ये भरपूर जास्त करून महिलाच नेटवर्किंग करतात. आमच्याकडे जरी संख्या कमी असेल ना, तरी मला नाही वाटत की आता ही संख्या कमी राहणार आहे. याच्या मागचं कारण काय? तर नेटसअप मध्ये एक वेगळं कल्चर आहे. वेगळं कल्चर आहे बघा. प्रोजेक्ट अस्मिता यायच्या आधीपासून आपल्याकडे महिला काम करत होत्या, पण अस्मिता प्रोजेक्ट आल्यानंतर त्याला एक परत सिस्टीम लागली आणि कंपनी वारंवार विचार करते की या अस्मितांसाठी अजून आम्ही काय छान करू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट, अस्मिता मॅनेजर्स अपॉइंट केल्या, कारण शेवटी मेल फिमेल मध्ये विचारांची तेवढी सहजपणे देवाणघेवाण नाही होऊ शकत. तर कंपनीने अस्मिता मॅनेजर्स आणल्या. अस्मितांसाठी काय काय करता येईल त्या टाईपची प्रोडक्ट रेंज आणली. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा कंपनीच्या कुठल्याही इव्हेंटला, क्लब नेटसअप असेल, फास्ट ट्रॅक असेल, तिथं ज्यावेळी अस्मिता येतात, मला माहित नाही अस्मिता घरी किती सुरक्षित आहेत, बाहेर किती सुरक्षित आहे, पण नेटसअपच्या इव्हेंटमध्ये आल्यानंतर ते 101% सुरक्षित असतात. कुणी त्यांच्यावर गैरवर्तणूक करू शकत नाही, या पद्धतीची सिस्टीम नेटसअप लावतं. आणि बघा, याचाच परिणाम म्हणून काय झालं, तर जसं युजर आज वर्षानुवर्ष नेटसअपचे प्रोडक्ट वापरतायत, कारण ते सुखी समाधानी आहेत. रिटेलर रिटेलिंग करतायत, आता रिटेलिंग करतील. नेटवर्करसाठी एक जबरदस्त पाथफाइंडर आहे. त्यातनं आपण बघितलं भरपूर सारे मेंटॉर्स तयार झाले, भरपूर सारे कॅप एचर्स तयार झाले. तसंच अस्मिता प्रोजेक्टच्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे मी नेहमी कुठलाही अस्मिताचा प्रोग्राम असेल ते एक नाव नक्की घेतो, कारण ते घ्यावंच लागतं. ते म्हणजे भानुशाली मॅडमच्या पहिल्या अस्मिता करोडपती पण झाल्या, त्यांनी कॅप पण लावली. म्हणजे कदाचित मी जर महाराजांच्या याच्याबरोबर इतिहासाबरोबर कनेक्ट करायचं बघितलं, तर कदाचित त्या ताराराणी आहेत, नेटसअपच्या ताराराणी आहेत, की ज्यांनी तेवढा मोठा पराक्रम करून दाखवला. पण आता हे इथं थांबणार नाही, मला खात्री आहे. आता लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी ह्या नक्की तयार होतील आणि या हिंदुस्थानभर नेटसअप मध्ये अस्मिता किती जबरदस्त अचिव्हमेंट करू शकतात हे सुद्धा दाखवतील. म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं, नेटसअप मध्ये सुराज्य काय आहे, कारण अस्मिता पण व्यवस्थित, युजर पण व्यवस्थित, रिटेलर पण व्यवस्थित आणि नेटवर्किंग करणारा पण व्यवस्थित. बघा, हे किती कंपन्यांमध्ये माझ्या दृष्टीने प्रश्नचिन्ह असेल. सगळे घटक सुखी करणं, त्याच्यासाठी एक योग्य व्हिजन लागते, योग्य म्हणजे प्रामाणिक व्हिजन लागते, प्रामाणिक प्रयत्न लागतात आणि सगळ्यात महत्वाचं योग्य सिस्टीम लागते. आता एवढं सगळं असताना सुद्धा बघा, एक गोष्ट घडली, ते म्हणजे कोरोना आला. मागच्या वर्षी कोरोना आला, आता जवळजवळ हा 13वा-14वा महिना चालू आहे कोरोनाचा. पण ज्यावेळी पहिल्यांदा आला त्यावेळी तो खरोखरचा लॉकडाऊन घेऊन आला होता. म्हणजे लोक घरातून बाहेर पडत नव्हते. काय करायला पाहिजे होतं नेटसअपने? परत मी हे कनेक्शन लावलंय, महाराज दुष्काळाच्या वेळी काय करत होते, त्यांची धान्याची कोठारं उघडून त्या लोकांना धान्य पुरवत होते, कर माफ करत होते, सगळं करत होते. नेटसअपने या पॅन्डेमिक मध्ये काय केलं? पहिली गोष्ट, नेटसअपने काय केलं, आपण लोकांना क्लब नेटसअप मलेशियाला नेऊ शकत नाही. का नेऊ शकत नाही? कारण कोणी परमिशनच देत नाहीये. भले कंपनीने ऍडव्हान्स पैसे भरले होते, पण जेवढे अॅच्युअर झाले होते त्या सगळ्यांना कंपनीने रिएम्बर्समेंट केलं, पैसे दिले परत. एखादी कंपनी म्हणली असते, जेव्हा मलेशिया ओपन होईल त्यावेळी आपण घेऊन जाऊ, भले 10 वर्षांनी होईल त्यावेळी नेऊ, तुम्ही जिवंत असाल तर. पण कंपनीने असं नाही केलं. कंपनीने आपलं भांडार ओपन केलं की या लोकांची अचिव्हमेंट झाली आहे आणि यांना आता पैशाची गरज आहे, कारण हे घरात आहे. कदाचित कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येईल, यांचं डे टू डे लाईफ चाललं पाहिजे. आता यांना पैशाची गरज आहे. कंपनीने जेवढे मलेशिया अॅच्युअर्स होते त्यांना पैशामध्ये रिटर्न दिले. जेवढे इव्हेंट आपण करू शकत होतो, जसे फास्ट ट्रॅकचे असतील, बाकी कुठले असतील, हे नाही करू शकत, तर कंपनीने ते सगळे फंड पैशामध्ये ट्रान्सफर करून अॅच्युअर्सला द्यायला सुरुवात केली. तुम्ही जर नीट मागे जाऊन बघितलं तर बोनस दिले, अजून काय काय इन्सेंटिव्ह दिले, हे करून कंपनीने काय केलं, तुम्ही छान काम करताय पॅन्डेमिक मध्ये, तुम्हाला आमच्याकडून पैशाच्या स्वरूपात, हे पहिल्यांदा नेटसअपने केलं. माझ्या दृष्टीने पॅन्डेमिक आलं म्हणजे ऍक्च्युली दुष्काळ आला. तर दुष्काळ आला तर नेटसअपने आपलं खजिना ओपन केला की जे आपली लोक आहेत त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, कंपनीने काय केलं, 1,75,00,000 रुपये, जवळजवळ 1700 प्लस डायरेक्ट सेलर्सला, जे आमचे लीडर्स आहेत, त्यांना ऍडव्हान्स पेआउट दिला. आता मी हे तुम्हाला काय दाखवायचा प्रयत्न करतोय, सुराज्य केव्हा राहू शकतं, ज्यावेळी सर्व घटक सुखी आहेत
म्हणजे अडचणीची वेळ येते त्यावेळी ज्यावेळी राज्यकर्ते तर जर या सरळ हाताने अशी मदत करतात तर लोकांना असं नाही वाटत की दुसरीकडे कुठं जावं, तर इथंच माझं आज पण छान आहे, माझा उद्या पण छान आहे. आणि हे बघूनच कदाचित आपण जो मागच्या वर्षी 412 करोड प्लस टर्नओव्हर केला, याचं कारण हेच आहे की हे सुराज्य होतं. लोकांना कॉन्फिडन्स होता की कितीही अडचण आली तर नेटसप माझ्या मागे उभं आहे. आणि हे लोकांना, बाहेरच्या लोकांनाही दिसत होतं, पण भरपूर बाहेरची लोक सुद्धा नेटसप मध्ये आली. बघा, म्हणजे महाराजांनी सुराज्य करताना जे जे केलं, माझ्या हिशोबाने नेटसप आता ते सगळं करतंय. आणि म्हणून नेटसप मध्ये सुद्धा सुराज्य आहे. आज नेटसप मध्ये युजर पण सुखी आहे आणि मेंटॉर पण सुखी आहे. त्याच्या पुढे आपण बघितलं तर आता महाराजांनी काय केलं, नेटसपने काय केलं सुराज्य करण्यासाठी, आणि आपण आता बघू मेंटॉर्सनी काय केलं. आता मेंटॉर मध्ये हा स्क्रीन छोटा असल्यामुळे, आणि मी तर म्हणलं तर सगळ्या मेंटॉर्सचे फोटो टाका, पण मला इथं 7च फोटो आलेत परत. कोणी असं नको समजू की फक्त 7च मेंटॉर आहेत. 2323 मेंटॉर बद्दल मी बोलणार आहे, पण सगळ्यांचं जर सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. तर प्रतिनिधी म्हणून कदाचित हे 7 लोक आहेत. पण तुम्ही जर ह्या सगळ्या मेंटॉर्स कडे बघितलं, 23 मेंटॉर यांनी यांच्या टीम मध्ये सुराज्य केलं म्हणजे काय केलं, महाराजांनी सुराज्य काय केलं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. नेटसप सुराज्य आणतंय करतंय म्हणजे काय हे आपण बघितलं. तर प्रत्येक जण हा मेंटॉर झालाय. मग तो गुरुलिंगयापासून धैतुले साहेबांपर्यंत सगळे आले. तर प्रत्येक मेंटॉर हा मेंटॉर का झाला, तर यांनी त्याच्या टीम मध्ये सुराज्य आणलं. सुराज्य आणलं म्हणजे काय केलं, पहिली गोष्ट, प्रत्येक मेंटॉरची एक सिस्टीम आहे. प्रत्येक मेंटॉरची एक स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, आणि त्यांनी प्रत्येकाची एक सिस्टीम बनवलेली आहे. या सिस्टीम मुळे काय होतं, त्याच्या टीम मधल्या लोकांना सुरक्षितता मिळते. तसं धैतुले साहेब सेमिनार, थोरात साहेब कमांडो ट्रेनिंग, वाटकर असेल जे कॉम्बिनेशन करतो वेगवेगळ्या टीम्सचं, त्यांनी राजकोटला करून दाखवलं, पुण्यात करून दाखवलं. थोरातनी कमांडो घडवले. धैतुले साहेबांचे डेली किंवा आठवड्यातले सेमिनार. साळवी असेल, साळवीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं, मेंटॉरिंग, कॅल्क्युलेशन. देशपांडे असेल, तो 1 to 1 मध्ये कोणालाही म्हणजे मेलेल्या घोड्याला डर्बी रेसला उभा करू शकतो, म्हणजे ते मोटिवेशन त्याच्याकडे आहे द्यायचं. सचिन आहे जो मायक्रो प्लॅनिंग करू शकतो. मी बऱ्यापैकी मला जे जे जमतं ते करतो, पण माझी पण एक सिस्टीम आहे. म्हणजे प्रत्येक मी फक्त 7 जणांची नाही म्हणत, सगळ्या मेंटॉर्सची आपली स्वतःची एक सिस्टीम आहे. का सिस्टीम आहे, त्याच्या टीम मध्ये काय टाईपची लोक आहेत, त्याला काय चांगलं जमतंय, आणि या पद्धतीने प्रत्येक मेंटॉरची एक सिस्टीम आहे. सिस्टीम बनवली म्हणून कदाचित तो मेंटॉर झाला. आता जिथं जिथं मला काही येत नाही, तिथं मी थोरातची मदत घेतो. जिथं थोरातला माझी गरज असते तिथं मी थोरातला मदत करतो. सगळे एकमेकाकडे ज्यावेळी मदत होते, प्रत्येक सिस्टीम, त्यावेळी असलेल्या टीमला सुरक्षितता मिळते. त्यांचं भविष्य उज्ज्वल त्यांना दिसायला लागतं, आणि म्हणून मग इथं यांचं सुद्धा सुराज्य बनायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट बघितली तर सपोर्ट. प्रत्येक मेंटॉर तुम्ही जर ऑब्झर्व कराल, त्यांनी टीमला सपोर्ट केलाय म्हणून तो मेंटॉर झालाय. म्हणजे कुठला सपोर्ट असेल, नॉलेजचा सपोर्ट असेल, ट्रेनिंगचा सपोर्ट असेल, फायनान्शियल सपोर्ट असेल. त्यांनी योग्य लोकांना, कुठं सेमिनारचे भाडे असतील, मेंटॉर्स भरतो, कुठं लोकांना काहीतरी गिफ्ट लावतो, काहीतरी एवढं करशील तर असं देतो, तेवढं करशील तर तसं देतो. याच्या जोडीला भरपूर ठिकाणी काही लोक बाहेर जाऊन राहतात, तिथं रूमचं खोल्यांचं भाडं मेंटॉर देतो. कित्येक ठिकाणी म्हणजे काही लोकांना फिरायला पैसे नाही, तिथं देतो. कोणाला मोटरसायकल घ्यायला, कोणाला लॅपटॉप घ्यायला, कोणाला प्रोजेक्टर घ्यायला. म्हणजे फक्त नॉलेजचा सपोर्ट देत नाही, कोरडा कार्यक्रम नाही, त्याच्याबरोबर त्याला आर्थिक मदत देऊन सुद्धा सपोर्ट केल्यामुळे कदाचित हे लोक मेंटॉर झालेले. तिसरं जर बघितलं, जो जो मेंटॉर झालाय त्याचं आपल्या टीम मधल्या सगळ्या लीडर्स बरोबर योग्य पद्धतीचं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे आपल्या बिझनेस मधलं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महाराजांचं त्यांच्या लोकांबरोबर कम्युनिकेशन होतं, नेटसपचं सगळ्या लीडर्स बरोबर कम्युनिकेशन आहे. तसं या प्रत्येक मेंटॉरचं आपल्या लोकांबरोबर कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन चांगलं असतं, पण माझ्या माहितीप्रमाणे कम्युनिकेशन इथून होतं, डोक्यातून होतं. पण कम्युनिकेशनच्या जोडीला काय असणं आवश्यक आहे. म्हणजे नुसतं कम्युनिकेशन होईल तर कदाचित बिझनेस येईल, लॉंग टर्म येईल का मला माहित नाही, राज्य होईल, सुराज्य होईल का मला माहित नाही. त्याच्यावर लागतं कनेक्शन, हृदयाने कनेक्शन. म्हणजे महाराजांसाठी लोक का लढायला मरायला तयार झाली, कारण महाराज फक्त कम्युनिकेशन करत नव्हते, कनेक्शन होतं. म्हणजे जर आपण बघितलं नेटसप, आज आम्ही 20-21 वर्ष व्हायला आली, असं नाही वाटत की दुसरं काय करावं. का नाही वाटत आहे, कारण सुजित सर असतील, केतन सर असतील, प्रदीप सर असतील, आमचं फक्त कम्युनिकेशन नाहीये, कनेक्शन आहे. तसं कनेक्शन या प्रत्येक मेंटॉरचं त्याच्या लीडर्स बरोबर आहे.
म्हणजे मी आणि सचिन कुलकर्णी आम्ही दोन तर नक्की मी सांगू शकतो, कधीही टूरवर गेल्यावर सकाळचं जेवण मी तर कुठल्या हॉटेलमध्ये जेवत नाही. ज्या सिटीत गेलोय त्या सिटीतला कुठला तरी लीडर त्याच्या घरून डबा घेऊन येतो. तेच सचिनच्या बाबतीत पण असतं. आता हे डबा काय येतो घरून माहिती ना, कम्युनिकेशन नाहीये, कनेक्शन आहे, कनेक्शन. कारण इथून कनेक्शन असल्याशिवाय तुमची लोक तुमच्यावर काम नीट करणार नाही आणि केल्याशिवाय तुमचं सुराज्य बनणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट म्हणजे पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये या मेंटर्सनी काय केलं. तुम्ही लॉकडाऊन मध्ये आहात, मी पण लॉकडाऊन मध्ये, तुम्ही पण बाहेर नाही जाऊ शकत, मी पण बाहेर जात नाही, तुम्ही पण शांत बसा, मी पण बसतो, असं नाही केलं. त्या प्रत्येक मेंटॉरने स्वतःच्या सिस्टीम परत लावल्या, भले त्या ऑनलाईन लावल्या. मग दैत्रे साहेबांचे सेमिनार असेल, स्वराजचं कमांडो ट्रेनिंग असेल, साळवीचं मेंटॉरिंग असेल, वाटकरचे छोटे ट्रेनिंग असतील, रवीचं सक्षम अस्मिता L1 साठी जे ट्रेनिंग प्रोग्राम असतील, गुरुचे काही त्याच्या पद्धतीचे असतील, प्रशांतचे वेगळे असतील, किरण भोईर, मला आता जेवढी नावं समोर येतात तेवढी मी घेतोय, म्हणजे सतीश शेजूळ असेल, प्रत्येकाने पॅन्डेमिक मध्ये शांत न बसता टीमसाठी काय करता येईल ते सगळं केलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येकाने पॅन्डेमिक मध्ये जसं कंपनीने स्वतःचा खजिना ओपन केला, तसा प्रत्येक मेंटॉरने खजिना ओपन केला. जास्त स्ट्रॉंग ऑफर लावल्या, कमी टार्गेट मध्ये लावल्या, काही लोकांना ऍडव्हान्स पेआउट दिले, कोणाच्या घरात काहीतरी हॉस्पिटलचा विषय आला तिथं मदत केली. म्हणजे जेवढं शक्य होतं करणं तेवढं सगळं केलं. बघा, हे मी तुम्हाला सगळं का सांगतो, कारण सुराज्य बनवायचं असेल तर एक अतिशय महत्वाचा शेवटचा मुद्दा हाच असतो की त्या राज्यामध्ये असणारी लोक, त्यांना तिथं जोपर्यंत मजा येते ना तोपर्यंत ते 101% तुमच्यासोबत राहणार. सुराज्य महाराजांचं झालं कारण लोकांना तिथं मजा येतो, अरे क्या बात आहे, सगळं छान चाललंय, मी माझे सण उत्सव सगळे साजरे करू शकतोय. बघा, म्हणजे मला कुठलाही कोणाचा धोका नाही, त्यामुळे सुराज्य झालं. नेटसप मध्ये लोक का कम्फर्ट आहेत, का डोक्यात कुठला विचार येत नाही, इकडे जावं तिकडे जावं, काय जायची गरज आहे, मला इथं जे जे पाहिजे ते सगळं मिळतंय. मेंटॉर लोक का मेंटॉर झालेत, कारण की यांनी सुद्धा त्या सिस्टीम फॉलो केल्या, त्या पद्धतीने लोकांबरोबर त्यांनी व्यवहार केलाय. आणि म्हणून आज प्रत्येक मेंटॉरचा आपण म्हणू शकतो प्रत्येकाचं स्वतःचं एक सुराज्य आहे. बघा, तुम्ही सुद्धा एक चांगला विचार घेऊन त्याच्याबरोबर चांगली योग्य लोक निवडून त्यांना जर तुम्ही सक्षम केलं, तुम्ही जर त्यांना बळकटी दिलीत आणि त्यांना जर ही मजा आली की या लीडर बरोबर काम करण्यात मला मजा येते, तर तुमचं जे स्वराज्य आहे, आर्थिक स्वराज्य, ते सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही. आणि सुराज्य झाल्यावर तुम्ही 101% नेटसपचे भविष्यातले मेंटॉर आणि तुमच्या टीमचे तुम्ही जाणते राजा असणार आहे. तर याच्या पुढचा पाठ कसा असेल, तुम्ही काय करायला हवं, यासाठी मी सचिन कुलकर्णींना सांगतो. सचिन, ओव्हर टू यू. थँक्यू सुग्रे साहेब, थँक्यू. नमस्कार मंडळी, परत एकदा आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजपर्यंत आपण बघितलंय की मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. महाराजांनी मॅनेजमेंट खूप योग्य पद्धतीने केलं. मॅनेजमेंटचे गुरु महाराजांना म्हणलं जातं. आणि एक वेगळा अँगल मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय की मी महाराजांना महाराज न बघता मी महाराजांना एक उद्योजक म्हणून बघतोय, की एक उद्योजक असलेला व्यक्ती कसं एक स्वतःची इंडस्ट्री वाढवू शकतो. ह्या अँगलनी जेव्हा आपण यांना बघायचा प्रयत्न करू, तर आपण कदाचित आपल्या बिझनेसमध्ये ते अजून चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू, असं कुठेतरी मला वाटतंय. म्हणून मी तो उद्योजक किंवा त्याला एक तो बिझनेस टच द्यायचा प्रयत्न तुमच्याशी करतोय. जसं ज्या ह्याच्यावर वाक्यावर प्रमोदने संपवलं तेच मी सुरू करतोय परत, की जे आपण पहिल्या दिवशी पण बोललो होतो की हो, मी पण जाणता राजा, माझं छोटंसं स्वराज्य आहे आणि या स्वराज्याचा मी पण जाणता राजा आहे. पण हे आता तुम्ही म्हणताय, हे तुमची टीम कधी म्हणेल की हो, हा पण आमचा जाणता राजा आहे, जेव्हा त्या स्वराज्याचं रूपांतर तुम्ही सुराज्यामध्ये करणार. हे सुराज्यामध्ये जेव्हा तुम्ही रूपांतर कराल तेव्हा तुमची टीम पण हे म्हणेल की हा आमचा जाणता राजा आहे. आणि ते होण्यासाठी काय करायला लागेल, हे सुराज्य काय करायला लागेल, स्वराज्यासाठी काय करायला लागेल, हे थोडंसं आज जे आपल्याला महाराजांनी काय केलं, जे आपल्याला नेटसर्फनी काय केलं, जे मेंटॉर्सनी काय केलं, तेच आता तुम्ही पण काय गोष्टी करणं अपेक्षित आहे, ह्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. परत तेच आहे, संदर्भ मी तुम्हाला परत महाराजांचेच देणार आहे, कारण आजचा विषय माझ्या खूप आवडीचा आहे. सुराज्य हा विषय माझ्या खूप आवडीचा आहे, कारण तो डायरेक्ट कनेक्टेड आहे ऍडमिनिस्ट्रेशनशी आणि डायरेक्ट कनेक्टेड आहे तो मॅनेजमेंटशी. कारण माझा जे आपण जर मला विचारलं की माझं सगळ्यात चांगलं आवडीचं काम कुठलं, तर ते आहे ऍडमिनिस्ट्रेशनचं.
मला हे खूप आवडतं, कारण मग तो सुराज्य हा विषय ना मला खूप अट्रॅक्ट करतो. मग हा सुराज्य जो आहे, हा सुराज्य महाराजांनी कसा केला याच्यावर आपण थोडंसं आज बोलणार. म्हणजे मग तुम्ही जे आता उदाहरण तुम्हाला सुग्रे साहेबांनी पण मगाशी दिलं, की जे एक इतिहासकार होते बंगालचे, ज्याचं नाव सुरेंद्रनाथ सेन म्हणून होतं. यांनी हे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की महाराजांच्या युद्ध कौशल्यावर कदाचित तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकता, पण महाराजांची प्रशासकीय कौशल्य जे होतं याच्यावर 1% पण शंका कोणीही घेऊ शकत नाही. इतकं व्यवस्थित प्रशासन कौशल्य, ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्स ज्या होत्या महाराजांच्या, या इतक्या व्यवस्थित आणि इतक्या परफेक्ट होत्या. ह्या ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्सच्या जोरावरच हे सुराज्य आज निर्माण केलं महाराजांनी. अजून एक तुम्हाला चांगला संदर्भ जो सुग्रे साहेबांनी तुम्हाला याच्यामध्ये दिला, तो तुम्हाला दिला होता तो प्लासीच्या लढाईचा. म्हणजे इंग्रजांचं प्रथम, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा इंग्रजांचा ध्वज फडकला भारतामध्ये, इंग्रज तर खूप आधी आले होते, पण ध्वज जो पहिल्यांदा, म्हणजे पहिली लढाई जी इंग्रजांनी जिंकली ऑफिशियली, ती होती ती प्लासीची लढाई. आणि त्याचा जो राजा, तिथला जो शासक होता, ज्याला आपण सिराज उदौला ज्याचं नाव होतं, तर ह्याला ह्याच्या प्रशासकीय जी यंत्रणा होती, किंवा हा स्वतः जो एक विचित्र, म्हणजे जो एकदम ज्याला म्हणतो ना आपण की थर्ड क्लास प्रशासक होता, त्याला कंटाळून लोक म्हणले की कुठला गोरा चमडीचा आला तरी चालेल, पण हा नको. आता इथून तुम्ही कनेक्शन लावायचं सुरुवात करायचं स्वतः बरोबर या प्रत्येक संदर्भाचं. म्हणजे पहिली गोष्ट जेव्हा आपण सांगितलं की युद्ध कौशल्य महाराजांचं किती आहे ते माहित नाही, तुमचं युद्ध कौशल्य आहे नो डाऊट, पण त्याच्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन कौशल्य पण असणं गरजेचं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन गिव्स बर्थ टू मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. मॅनेजमेंटची जननी जर कुठली असेल तर ती आहे प्रशासन, म्हणजे ती आहे ऍडमिनिस्ट्रेशन. पण ही ऍडमिनिस्ट्रेशन जी आहे, हे ऍडमिनिस्ट्रेशन चुकीचं असल्यामुळे त्या जनतेने दुसऱ्याला चान्स दिला की कोणी आलं तरी चालेल, पण हा नको. आपल्या बाबतीत असं घडू नये याची दक्षता आपण घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या जनतेने असं नाही म्हटलं पाहिजे कोणी आलं तरी चालेल, पण हा नको, कारण ह्याचं ऍडमिनिस्ट्रेशन, ह्याचं काम नीट नाहीये, कारण हा सुराज्य निर्माण करू शकत नाही, म्हणून मला कोणी पण चालेल, हे आपल्या बाबतीत घडू नये ह्याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. मग स्वराज्याचं सुराज्य नाही झालं तर काय होतं बघा. आपण असं खूप उदाहरणं नेटसप मध्ये पण आहेत, आपण खरं तर बोलायला नको, पण तुम्हाला सावध करणं माझं काम आहे की स्वराज्य आलेल्या असे खूप लोक आहेत जे स्वराज्य आलं होतं पण ते सुराज्याकडे नाही नेऊ शकले, आणि ते होतं ते स्वराज्य पण गमवून बसायची वेळ त्या लोकांवर येते, जी ह्या तुम्हाला सिराज उदौलाच्या बाबतीत जो संदर्भ दिला गेला त्यात तेच झालं ना. स्वराज्य होतं, सुराज्य नाही तयार करू शकला, तर जे आहे ते स्वराज्य देखील जाण्याचे चान्सेस नाही म्हणतात, जे गेलं. हे सुराज्य जाऊ नये म्हणून आपल्याला हे स्वराज्य जे आहे हे जाऊ नये म्हणून सुराज्य करणं गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट जर केली तर दोन गोष्टी परत मी मगाशी म्हटलं तसं की पहिला आहे ऍडमिनिस्ट्रेशन, दुसरं आहे मॅनेजमेंट. आणि ही मॅनेजमेंट जन्म घेतं ऍडमिनिस्ट्रेशन मधून. ऍडमिनिस्ट्रेशन नीट असेल तर मॅनेजमेंट हे 100% नीट होऊ शकतं. आणि महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की महाराज या दोन्ही गोष्टींमध्ये एकदम स्किलफुल होते. त्यांचं कौशल्य म्हणजे हे प्रशासकीय कौशल्य पण तितकंच चांगलं होतं आणि व्यवस्थापन कौशल्य पण महाराजांचं तितकंच चांगलं होतं. खूप संदर्भ असे आहेत इतिहासामध्ये जिथे एखाद्या गोष्टीचं ऍडमिनिस्ट्रेशन पण महाराजांनी केलंय, एखादं प्लॅनिंग पण महाराजांनी केलंय, ते एक्झिक्यूट पण महाराजांनी केलंय, ते मॅनेज पण महाराजांनी केले. अशी भरपूर उदाहरणं या याच्यामध्ये आहेत. म्हणजे दोन्ही स्किल्स एकदम परफेक्ट हे महाराजांच्याकडे होते. आता हे दरवेळी आपल्याला जे म्हणतो ना आपण त्याला की आपण जेव्हा एखादं काम करतो दैनंदिन जीवनामध्ये, तेव्हा दोन गोष्टी असतात. आपण कोणाकडून तरी प्रेरणा घेत असतो, नाही तर कोणाला तरी प्रेरणा देत असतो. आपण कोणाकडे तरी इन्स्पायर होत असतो, कोणाकडून तरी इन्स्पायर होत असतो, किंवा कोणाला तरी इन्स्पिरेशन देत असतो, पास करत असतो, किंवा आपण कोणाकडून तरी मोटिवेट होत असतो, किंवा आपण कोणाला तरी मोटिवेट करत असतो. हे आपण रोजच्या जीवनामध्ये करतो. आणि महाराजांनी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये या गोष्टींचा खूप चांगला वापर केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मोटिवेशनच्या बाबतीत जर म्हटलं तर महाराज पॉझिटिव्ह मोटिवेशन आणि निगेटिव्ह मोटिवेशन या दोन्ही बाबतीमध्ये एकदम एक्सपर्ट आहेत, हे तुम्हाला कळेल. असे अनेक संदर्भ या तुमच्या इतिहासामध्ये दर्ज केलेले आहेत, इतिहासामध्ये लिहिलेले आहेत. आता त्याचे दोन जर संदर्भ तुम्हाला द्यायचे झाले, उदाहरणं जर तुम्हाला द्यायची झाली, तर एक पहिलं पॉझिटिव्हचं उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरण म्हणजे हा घडलेला, ही घटित झालेली घटना आहे. पॉझिटिव्ह मोटिवेशन कसं असू शकतं, म्हणजे महाराज कसं बखुबीने हे वापरायचे पॉझिटिव्ह मोटिवेशन. संदर्भ आहे जंजिराचा. जंजिरा ऍक्च्युली किल्ला जो आहे तुम्हाला माहिती असेल, बघितला पण असेल, नाही तर ऐकून तर नक्की माहिती असेल.
हा जंजिरा जिंकायसाठी महाराजांनी 8 वेळा मोहिमा काढल्या होत्या आणि 8ही मोहिमा कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने या फेल झाल्या होत्या, यश आलं नव्हतं. पण ह्या 8 मोहिमेपैकी एका मोहिमेची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही एक मोहीम जी होती ती मोहीम अशी आखली गेली होती की एक नाविक जो एक बोट असते ती बोट घेऊन एकाला कोणतरी पाठवायचं, त्या बोटीमध्ये फक्त एक माणूस आणि शिड्या असणार आहेत. पण त्या शिड्या ज्या आहेत ह्या शिड्या घेऊन जायच्या आणि त्या सरळ रस्त्याने जाता येत नाही कारण पहारेकरी होते किल्ल्यावर बुरुजावर सगळे, आणि त्या किल्ल्याच्या भिंती जर तुम्ही आजच्या हिशोबाने बघितलं तर त्या जवळजवळ 4 मजली इमारती एवढ्या, म्हणजे 4 बिल्डिंग जी 4 मजली बिल्डिंग असते तेवढ्या उंच त्याच्या तटबंदी होत्या. मग एक बाजूच्या रस्त्याने जिथं दुसरा एक गड होता महाराजांनी बांधलेला, दुर्ग होता, त्या दुर्गच्या तिथून ती बोट न्यायची, 4-5 किलोमीटर ते वलवत वलवत जायचं, आवाज नाही करायचा, रात्रीच्या अंधारात जायचं, कोणाला दिसलं नाही पाहिजे, कोणाला कळलं नाही पाहिजे, शिड्या घेऊन जायचं, बोट लावायची, शिड्या काढायच्या, त्या तटबंदीला शिड्या लावायच्या, मग मागून सैन्य येणार, ते सैन्य त्या शिडीवरून वरती जाणार आणि तिथला किल्ला ताब्यात घेणार, अशी एक योजना त्यावेळी महाराजांनी केली होती. महाराजांनी म्हणजे तिथला जो कोण असेल त्यांनी सरदारांनी केली होती. आता हे जे काम आहे, हे काम करायचं जे काम दिलं होतं ते तिथल्या अलिबागच्या जवळच्या एका लायजी कोळी पाटील म्हणून एक माणूस होता त्याला दिलं होतं. आता हा लायजी कोळी पाटील जो होता याने ते काम घेतलं, तो गेला, पण तो तिथे गेला, त्यांनी तिथं अंधारात गेला, थांबला, शिड्या उतरवल्या, सगळ्या शिड्या बरोबर जिथे पाहिजे तिथे लावल्या, आणि काय माहिती त्याचं काय कनेक्शन असतं, जे मग अशी सुरेश साहेबांनी पण ते तुम्हाला म्हटलं की कनेक्शन जे आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते स्वराज्याशी कनेक्शन म्हणा, महाराजांची कनेक्शन म्हणा, किंवा हे माझं स्वतःचं काम आहे, मी ड्युटी करत नाही. बघा त्याला दिलं काम काय होतं, शिडी लावायची निघून जायचं. पण तसं बघायला गेलं तो शिडी लावून निघून पण जाऊ शकत होता, पण एक कुठेतरी त्याला ते मोटिवेशन होतं की नाही बाबा मला थांबलं पाहिजे, माझं सैन्य येत आहे, हे सैन्य आले की मी निघून जाईल. मग तो थोडा वेळ थांबला, अजून थोडा वेळ थांबला, मध्यरात्र झाली, अजून उलटून गेली, सैन्य याचा पत्ता नाही, का आलं माहित नाही. पण मग पहाट व्हायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला त्याला कळलं की आता जर उजेड झाला तर ह्या लोकांना कळेल की मी इथं आलोय, शिड्या लावल्यात, तो हे असं होता कामा नये. तिथून त्यांनी एक काम केलं जे खरं तर अकल्पनीय काम ज्याला आपण म्हणू शकतो, की त्यांनी लावलेल्या सगळ्या शिड्या काढल्या. बघा त्याचं तर काही कारण नव्हतं ना, तो तसंच फक्त बोट घेऊन पण पळून जाऊ शकत होता, पण त्यांनी परत सगळ्या शिड्या काढल्या, बोटीत टाकल्या, आणि सकाळ म्हणजे पहाट व्हायच्या तो तिथून परत निघून बंदराला आला. आता महाराजांचं हेर खातं जे आहे हे किती स्ट्रॉंग होतं हे 2 दिवस आपण ऐकतोय. ही महाराजांकडे न्यूज गेली लगेच, महाराजांनी त्याला किल्ल्यावर बोलून घेतलं. रायगडावर महाराज होते, रायगडावर बोलून घेतला. आता मोहीम फेल झाली आणि महाराजांनी बोलवलंय, कुठलाही माणूस आहे हा नक्की याला घाम फुटणार याच्या 100% आहे, यालाही भीती वाटली, पण आता बोलवलंय म्हणल्यावर की जायला पाहिजे. गेला, तिथे गेला, महाराजांनी त्याला पहिल्यांदा बघितलं, त्यांनी प्रत्यक्षात महाराजांना पहिल्यांदा बघितलं होतं. ते त्यांचा मुजरा बिजरा झाल्यानंतर महाराजांनी म्हणलं की या व्यक्तीला, हे जे लायजी कोळी पाटील आहेत, याला तुम्ही पालखी द्या आणि भोयांसकट द्या, भोयासकट पालखीचा याला मान द्या. आता हा एकदम चक्रावून गेला, कारण मी तर मोहिमेत पास नाही झालो, माझी मोहीम तर फेल झाली, पण तरी आता शिक्षा किंवा काहीतरी ओरडतील ह्या आशेने गेलेल्या माणसाला डायरेक्ट पालखी, भोयांसकट पालखीचा मान मिळाल्यानंतर तो काय बोलून काय नाही, तरी पण भीत त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज मोहीम तर फेल झाली, हा मान कशा पाहिजे. तेव्हा महाराजांनी ज्याला सांगितलं होतं की बघ तू गेलास, तू तुझं काम केलं, सैन्य आलं नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण तू अजून एक काम जे चांगलं केलंस, म्हणजे महाराजांचं म्हणणं होतं की पहिली गोष्ट म्हणजे तिथं शिडी लावणं हा 100% धोका होता, आणि तू त्याच्या पलीकडे जाऊन परत लावलेल्या शिड्या काढून आणल्यास म्हणजे तू 200% धोका पत्करला, आणि स्वराज्याला त्या जंजिरावर चढाई करून जायची एक संधी परत उपलब्ध करून दिली. कारण शिड्या जर तसाच सोडून आला असतं तर त्यांना कळलं असतं की इथे शिड्या लावून कोणी यायचा प्रयत्न केला, म्हणजे एक जो रस्ता होता आपण अटॅक करायचा किंवा जो त्याच्यावर चढाई करायचा तो आपण गमावून बसलो होतो, आणि हे तू केल्यामुळे हा तुला मान देतो. आज त्याला खरं तर त्याची गरज नव्हती पालखीची, कारण तो बंदरावरचा माणूस होता. तो महाराजांना म्हटला मी घेऊन काय करू पालखी तुमची, मी तर बंदरावरचा माणूस आहे, होडीमध्ये फिरणारा माणूस आहे. मग महाराजांनी त्याला पालखी कॅन्सल करून एक गलबत त्यावेळी दिलं होतं, आणि ती गलबत म्हणले महाराज की याचं नाव पालखी ठेवा. किस्सा असा आहे की गलबत दिलं, होडी दिली, पण त्याचं नाव पालखी ठेवलं, आणि हे महाराजांनी मुद्दामून केलं एक पॉझिटिव्ह मोटिवेशन लोकांमध्ये जाण्यासाठी, की जर तुम्ही स्वराज्यासाठी काहीतरी करताय तर तुमची 100% दखल ही घेतली जाते. हे आपणही आपल्या टीममध्ये करणं अपेक्षित आहे. हे पॉझिटिव्ह मोटिवेशन खूप गरजेचं असतं. दुसरी महाराजांची एक जी म्हणतो जमेची बाजू होती ती म्हणजे एक निगेटिव्ह मोटिवेशन होतं.
हे खरं तर ज्याला जमतं त्यानेच करावं. पण महाराजांकडे ती काय म्हणतो त्याला आपण, महाराजांकडे ती कला होती. तुम्हाला माहिती असेल, आपल्या कालच्याच मला वाटतं भागामध्ये आपण सुग्रे साहेबांनी तुम्हाला कुसुमाग्रजांचा एक संदर्भ दिला होता, की जेव्हा त्याला सोडून दिला, पकडलेल्या ह्याला गनिमाला सोडून दिला, तेव्हा महाराज जेव्हा हे प्रतापराव परत आले होते तेव्हा महाराजांनी त्यांना ओरडलं होतं. म्हणजे खरं तर हे निगेटिव्ह मोटिवेशन होतं महाराजांचं, आणि त्याच्यातून जी कविता झाली होती, म्हणजे ह्याच्यातले जे काही पहिल्या 2-4 ओळी आहेत ह्या ते महाराजांचं निगेटिव्ह मोटिवेशन कसं काम करतं हे तिथं दिसतं. त्याच्यात ते म्हणलेलं आहे त्या कवितांमध्ये की ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले शेले, रिकी बात टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेड्यात मराठे वीर दौडले 7. हे इतकं मोटिवेशन झालं त्यांना की तुम्ही हे काय केलं, म्हणजे गनिमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नये एवढं फक्त महाराज बोलले, आणि ह्याच्यातून हा पुढचा सगळा ऐतिहासिक प्रसंग घडला. एक प्रकारचं मोटिवेशन आहे. हे ऍडमिनिस्ट्रेशनचं कौशल्य आहे, हे आपल्याला आपल्या टीम मध्ये करणं फार गरजेचं आहे. महाराजांनी हे खूप चांगल्या पद्धतीने केलंय. अजून एक तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो ना की आता हा कनेक्शनचा विषय निघाला म्हणून, तर महाराजांचं हे जे महाराजांची मावळे होते किंवा हे जे सैन्य होतं यांच्याबरोबर महाराजांचं एक प्रचंड EQ महाराजांनी मेंटेन केलं होतं. कारण ऍडमिनिस्ट्रेशन करायचं, टीम सांभाळायची असेल तर त्या टीम बरोबर तुमचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. EQ तुमचा खूप प्रचंड स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, जो महाराज जाणीवपूर्वक प्रत्येकाबरोबर करत होते. कुठल्याही माणसाला असं वाटायचं नाही की हे महाराज आहेत आणि आम्ही यांची रयत आहोत. महाराज प्रत्येकामध्ये ही इज वन ऑफ अस असं प्रत्येकाला वाटायचं, हा आपल्यातलाच एक आहे हे प्रत्येकाला वाटायचं. आणि तो EQ जो महाराजांनी जपला होता, हा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासकीय कौशल्य ज्याला आपण म्हणतो महाराजांचं, त्याच्यातला हा खूप मोठा महाराजांचा प्लस पॉईंट असायचा. हा प्लस पॉईंट खूप मोठा आहे महाराजांचा. ह्याची असंख्य उदाहरण तुम्हाला मिळतील. मुलाचं लग्न सोडून, रायबाचं लग्न सोडून जेव्हा तानाजी कोंढाणा सर करायला जातो, किंवा बाजी प्रभूंचं जे महाराजांना आपण आपल्या भाषेत जर म्हटलं तर हे शेवटचा अलविदा करायच्या आधीचं बाजी प्रभूंचं जे वाक्य आहे, हे बाजी प्रभू महाराजांना म्हणलेले आहेत की आम्ही साहेब कामावरी मरितो. म्हणजे ज्याला माहिती आहे माझं मरण समोर आहे, पण तो महाराजांना म्हणतो की महाराज तुम्ही गडावर जा, आम्ही साहेब कामावरी मरितो. म्हणजे हे माहिती आहे मला मी मरणार आहे, पण हे कुठला EQ असेल महाराजांचा, हे कसलं ऍडमिनिस्ट्रेशन असेल महाराजांचं. म्हणजे माणसाला माहिती आहे 300 लोक तुम्ही घेऊन जा. रात्री निघालेला माणूस सकाळी 9 वाजता महाराजांना म्हणतोय की तुम्ही जा, आम्ही दमलोय तुमची पालखी उचलून. 300 बांदलांबरोबर बाजी प्रभू तिथे उभे राहिले, फुलाजी प्रभू त्यांच्याबरोबर होते खिंडीत. आणि हेच ऍडमिनिस्ट्रेशन महाराजांकडून ह्या लोकांमध्ये पण पास झालेलं तुम्हाला दिसतंय. महाराज तर निघून गेले, पण बाजी प्रभूंनी जे तिथून पुढे मॅनेजमेंट केलं, जे ऍडमिनिस्ट्रेशन बाजी प्रभूंनी केलं, की हे जर आले खिंडीतून तर किती लोक येतील, 5,000 किती लोक आहेत, 5,000 आहेत, 10,000 आहेत, पण एका वेळी 1,000 लोक येऊ शकतात. 1,000 लोक जेव्हा येतील तर एक माणसाला 10 लोक मारायची जबाबदारी बाजीप्रभूंनी दिली होती. सगळ्यांच्या पुढे बाजीप्रभू उभे होते. आणि हे जर 10 लोक, एक माझा माणूस त्याच्या 10 लोकांना मारणार आहे, आणि ह्याच्यातलं की माझ्या माणसाला काय झालं तर त्याच्या मागे बॅकअप प्लॅन बाजीप्रभूंचे परत 10 प्रत्येक 10च्या मागे 10 माणसं उभी होते, आणि 50 लोक दोन्ही कड्यांवर होते दगड धोंड्यांनी अटॅक करण्यासाठी. हे मॅनेजमेंट महाराजांकडून, हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे महाराजांकडून खाली देखील पास झालेलं दिसतं, किंवा कदाचित ते महाराजांनी त्यांच्याकडून करून पण घेतलं असेल. आपल्यातली गोष्ट आपण आपल्या टीम मध्ये पास करणं हे याच्यातून शिकण्यासारखं आहे. पण हे जे लोक आहेत, ही महाराजांची जी कला आहे ही आपल्याला खरंच आपल्या टीम मध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर वाटतं की आपल्या टीमचं जर सुराज्य उद्या येणं गरजेचं आहे, तर आपल्याला ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. अजून एक गोष्ट जो संदर्भ तुम्हाला सुग्रे साहेबांनी दिला, तो म्हणजे की EQ तर होता महाराजांचा, पण महाराजांनी जो कॉन्फिडन्स दिला होता लोकांना, तुम्ही काय जर किंवा हे का लढले हो, ही लोक बाजी प्रभू सारखी माणसं, तानाजी हे का लढले, कारण यांना माहिती होतं की आमच्या पोरा बाळांवर लक्ष ठेवायला कोणतरी आहे. म्हणजे ज्याला आपण एक कोट आहे मराठीतला खूप फेमस कोट आहे की लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा ना मरो. हे त्यांना माहिती होतं की आपण गेलो तरी चालणार आहे, पण आपलं कुटुंब मागे सुरक्षित राहणार आहे. जे खरं तर काम नेटसप आजच्या काळामध्ये फॅमिली प्रोटेक्शन प्लॅनच्या नावाने आपण करतो. हे कोणी सांगितलं नाही किंवा हे कंपल्सरी नाहीये करायला, हे कुठल्या कायद्यामध्ये नाही की नेटसपने दिलं पाहिजे. पण ह्याला ज्याला म्हणतो ना आपण की हे आपण कशाने केलं, की स्वयंप्रेरणेने केलं. महाराजांनी काय केलं, महाराजांना कुठला कायदा नव्हता, पण हे स्वयंप्रेरणेमधून जे महाराजांचं आलं की माझी लोक जर स्वराज्यासाठी एवढं करतायत तर त्यांच्यासाठी काहीतरी करणं माझं पण काम आहे.
माझी टीम जर आज फील्डवर काहीतरी करते, त्यांच्यासाठी एक लीडरचं पण काम आहे की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ती पेन्शन असेल, मग ते जसं तुम्हाला आता संदर्भ दिला की बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांच्या 8 मुलांना तिथे कामावर घेतलं गेलं. ते बांदल जे लोक होते ते गेलेले होते, त्यांच्या घरात कोण असतील त्यांनाही स्वराज्यामध्ये रुजू करून घेतलं गेलं. त्याचबरोबर ज्या विधवा होत्या त्यांच्यासाठी फॅमिली पेन्शन पण चालू केली. आणि नुसती चालू केली म्हणजे माझी इच्छा आहे हिला इतके पैसे द्या आणि यांना इतके पैसे द्या असं नाही केलं. तर महाराजांनी एक पॅटर्न सेट केला, एक सिस्टम सेट केली की जो महाराज म्हणले की मी असेल तरी हेच आणि मी नसल्यावर पण हेच. हे सिस्टम, हे पॅटर्न, हे सेट महाराजांनी एक सिस्टम लावून दिली, एक पॅटर्न सेट केला. म्हणून महाराजांनंतर इतके वर्ष औरंगजेब आला, इथे स्वराज्य धुळीत मिळवण्यासाठी आला, प्रयत्न केले, शेवटी तो धुळीत मिळाला पण स्वराज्याला धुळीत मिळवू शकला नाही. कारण हे सेट पॅटर्न आणि सिस्टम महाराजांनी तयार केले. हे महाराजांनी तयार केलेली ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम ही त्याच्यानंतरही काम करत होती. तर हे पॅटर्न, हे सिस्टम महाराजांनी सेट केलं होतं. हे 50% जो माणूस ज्यावेळी स्वराज्यात काम करत असताना पडला तर त्याच्या कुटुंबाला 50% शेवटचा जो पगार होता त्याच्या 50% कुटुंबाला मिळेल, ही एक सिस्टम महाराजांनी लावून दिली होती. त्यानंतर बाल परवेशी नावाची एक योजना महाराजांनी चालू केली होती लहान मुलांसाठी. आणि जो संदर्भ तुम्हाला सुग्रे साहेबांनी पण दिला की दुष्काळ जर पडला तर 2.5 शेरी नावाची एक योजना महाराजांनी चालू केली होती. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 2.5 शेर धान्य महाराज त्यावेळी देत होते की तुम्ही स्वराज्य आहात, तुम्ही स्वराज्याची रयत आहात, हे सुराज्य आहे, या सुराज्यामध्ये कोणाचेही हाल अपेष्टा होणार नाही, हे बघणं म्हणजे सुराज्य. माझ्या टीममध्ये कुठलाही माणूस असंतुष्ट राहणार नाही, माझा कुठलाही माणूस आज दुखी राहणार नाही, हे एका लीडरचं बघणं काम आहे. म्हणजे लीडरच्या टीममध्ये आलेलं सुराज्य आहे. हे सुराज्य महाराजांनी चालू केलं होतं. मग त्यानं म्हणून म्हणलं जातं की आज हे सगळं महाराजांनी केलं, त्यामुळे आज 300 वर्षांनंतरही आपल्याला महाराज आठवतात. आज महाराजांच्या 300 वर्षानंतरही जर कोणी विचारलं की राजा कसा असावा तर प्रत्येक जण म्हणतो महाराजांसारखा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, कारण त्यांनी जे केलं ते सुराज्य होतं. मग हे सुराज्य आपल्याला आपल्या टीम मध्ये तयार करायचंय. आपली रयत कशी आहे, आपल्याला जर लोकांनी जाणता राजा म्हणलं पाहिजे तर आपण काय काय करणं गरजेचं. या सगळ्या गोष्टीच्या महाराजांनी त्यांच्यासाठी केल्या. त्याच्यातल्या मॅक्झिमम गोष्टी ज्या आपल्याला आपल्या टीमसाठी कराव्या लागणार आहेत, या प्रत्येक गोष्ट आपण आपल्या टीमसाठी करणं गरजेचं आहे. आपली रयत आहे ती, आपली टीम आहे ती, याच्यासाठी ती करणं गरजेचं आहे. हे सुराज्य येणं फार गरजेचं आहे. हे ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यासाठी खूप आणि खूप महत्वाचं आहे. ही त्याला म्हणलं जातं ना की ही कला, ऍडमिनिस्ट्रेशन खरं तर ही कला आहे. ऍडमिनिस्ट्रेशन हे शास्त्र पण आहे. आणि महाराज गेल्यानंतर 200 वर्षानंतर हे उदयास आलेलं आहे. पण उदयास महाराज गेल्यानंतर 200 वर्षानंतर आलं, त्याच्या 200 वर्ष आधी महाराज हे सर्व गोष्टी करत होते. म्हणूनच कदाचित महाराजांना ते मॅनेजमेंट गुरु असं म्हणलं जातं. मी तर म्हणतो भारत नाही तर जगामध्ये हा पहिला राजा असेल ज्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्या रयतेसाठी केल्या. आणि म्हणून ठामपणे आपण म्हणू शकतो की महाराजांनी फक्त स्वराज्य नाही तर महाराजांनी सुराज्य आणलं होतं. हे सुराज्य आणलं होतं. आणि याचं अजून एक चांगलं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, ते पण आपण मगाशी स्लाइड मध्ये बघितलं, ते म्हणजे अष्टप्रधान मंडळ. हे अष्टप्रधान मंडळ तयार करताना महाराजांनी काय केलं, तर तुम्ही या अष्टप्रधान मंडळाचा जर नीट अभ्यास केला ना, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये एक माणूस हा सेनापती होता आणि 7 लोक उरलेले जे होते हे ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी महाराजांनी ठेवले होते. हे महाराज जे महत्व दिलं होतं महाराजांनी, युद्ध नो डाऊट युद्ध करावे लागणार होतं, स्वराज्यासाठी ते गरजेचं होतं. पण ऍडमिनिस्ट्रेशन नाही केलं तर हे सुराज्य होणार नाही हे महाराजांना माहिती होतं. स्वराज्य आपण युद्धाच्या बळावर नक्की जिंकू शकतो, पण स्वराज्याचं सुराज्य करायचं असेल तर ऍडमिनिस्ट्रेशनला पर्याय नाही. म्हणून अष्टप्रधान मंडळामध्ये पण एक सेनापती होता आणि बाकीचे 7 लोक होते हे प्रशासकीय कामासाठी लावलेले लोक होते. तुम्ही महाराजांचा जर अख्खा जीवन प्रवास बघितला तर युद्धामध्ये महाराजांनी जर किती वेळ घालवला असेल तर तो 30% घालवला. त्यानंतर महाराजांनी असे असंख्य मावळे तयार केले जे हे काम करायला सक्षम होते. आणि त्यानंतर महाराजांनी अख्खा जो वेळ दिला म्हणजे 70% वेळ महाराजांचा हा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये गेला, मॅनेजमेंट करण्यामध्ये गेला आणि हे स्वराज्याचं सुराज्य कसं होईल हे बघण्यामध्ये गेलं. आता आपलं काम पहिली गोष्ट म्हणजे युद्ध करणं आहे, आपली एक मोठी रयत तयार करणं आहे, आपलं स्वराज्य निर्माण करणं आहे. स्वराज्यामध्ये आपल्याकडे असे काही मावळे तयार करणं आहे की जे आज तुम्ही करताय हे असंच्या असं काम खाली डुप्लिकेट करणारे लोक आपण तयार करणं आहे. आणि मग तुमचं काम त्यानंतर असेल ते ऍडमिनिस्ट्रेशन करणं आहे. एक या स्वराज्याला सुराज्य कशाकडे घेऊन जाता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम जर तुम्हाला कुठलं करायचं असेल तर हे कालही आपण बोललो, परत एकदा तुम्हाला सांगतो की लीड फ्रॉम एक्झाम्पल. दुसऱ्याला सांगून होणार नाही, तू कर म्हणून कोणी करणार नाही. जोपर्यंत तो तुम्हाला करताना बघणार नाही
तोपर्यंत तो व्यक्ती कधीही ते काम करणार नाही. महाराजांची प्रत्येक गोष्ट तुम्ही आठवा, महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज हे स्वतः लीड फ्रॉम एक्झाम्पल महाराजांनी केलेलं आहे, स्वतः करून दाखवलेलं आहे. म्हणून महाराजांच्याकडे असे करणारे असंख्य मावळे महाराजांनी तयार केलेले आहेत. मग ते तुम्ही अफजल खानाची लढाई म्हणा, किंवा तुम्ही दुसरं जर एक्झाम्पल तर असे असंख्य एक्झाम्पल आहेत. म्हणजे एखादं असं सांगता येणार, पण एक तुम्ही बघा की प्रत्येक वेळी महाराजांनी काय केलेलं आहे, तर महाराजांनी हे स्वतः पहिलं करून दाखवलेलं आहे. दुसरी एक मला महत्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे सिक्युरिटी, सुरक्षितता. ही पण महाराजांनी प्रत्येक माणसाला दिलेली आहे. म्हणजे महाराजांची भीती काय होती, म्हणजे महाराजांचा आदर जितका होता, महाराजांची भीती पण तितकीच होती. म्हणजे आदर होता म्हणून महाराजांच्या राज्यात फक्त आदर करायचा आणि खाली काय करायचं असं अजिबात चालायचं नाही. महाराजांची भीती जेवढी मुघलांना होती तेवढीच रयतेला होती. पण जर चुकीचं काम केलं तर, जर त्यांनी योग्य काम केलं तर त्याला अजिबात नाही. त्यांनी फक्त महाराज त्यांच्यापैकी एकच असायचे, पण जो चुकीचं काम करेल त्याला महाराज कधीही क्षमा करायचे नाहीत. आणि खास करून महिलांवर तर महाराजांनी कुठलाही अत्याचार कधीही सहन केला नाही. मग ते त्यांच्या राज्यातले असो किंवा मग शत्रूचे असो, कुठल्याही बाबतीत महाराज कधीही या गोष्टीमध्ये पडले नाही. एक गमतीने असे म्हणलं जायचं की खौफ महाराजांचा जो होता, भीती महाराजांची जी होती, की कुठलाही मोगलांचा सरदार जेव्हा झोपला असायचा आणि जोरात वारा आली, जर त्याची खिडकी उघडली तर डचकून उठायचा आणि मग त्याची बेगम त्याला सांगायची, अरे कुछ नहीं बाबा, हवा है. आणि तो छातीवर हात धरून लागायचा, हवा है, मुझे लगा शिवा है. इतकी भीती असायची महाराजांची त्यावेळी. कुठून हा माणूस येईल आणि काय करेल. आणि हीच भीती महाराजांनी स्वतःच्या रयतेमध्ये पण लावली होती, जर चुकीचं काम कराल तर. ह्याचं एक उदाहरण तुम्हाला मगाची कल्याणचं सुभेदाराचं पण दिलं. पण हे कडक महाराज किती करायचे याचा तुम्हाला एक संदर्भ देतो मी, घडलेली घटना महाराजांच्या बाबतीतली, की महाराज किती कडक असू शकतात जर चुकीचं काम केलं तर. ही घटना आहे अब्दुल शहाच्या ह्याच्यामध्ये. अब्दुल शहाकडे एक बेलवाडी नावाचा किल्ला होता. हा बेलवाडी किल्ला जो होता ह्याची किल्लेदार एक महिला होती. तिचं नाव सावित्रीबाई असं त्या महिलेचं नाव होतं. ती किल्लेदार होती त्या बेलवाडीच्या किल्ल्यावर. आणि तो किल्ला फतेह करण्यासाठी महाराजांनी त्यांचा एक सरदार होता सुकोजी गायकवाड म्हणून त्याला पाठवलं होतं. तर सुकोजी गायकवाड तिथे गेला, त्यांनी वेढा घातला, युद्ध केलं. 27 दिवस ती महिला, ती बाई जी होती सुकोजी बाई, ती लढली. 27 दिवसानंतर ती हारली, किल्ला ताब्यात घेण्यात आला. पण या मस्तीमध्ये या सुकोजी गायकवाड जे आहेत यांनी त्या महिलेवर अत्याचार केला. ती जी सावित्रीबाई होती त्याच्यावर अत्याचार झाला. मग त्यानंतर जेव्हा हा सगळं करून इकडे महाराजांकडे आला गुड न्यूज सांगायला, मी किल्ला फतेह केला, तेव्हापर्यंत महाराजांचं हेर परत गुप्तहेर कसे होते तुम्हाला माहिती आहे. तर ह्यांनी महाराजांपर्यंत ऑलरेडी दिलं होतं की किल्ला तर जिंकलाय, पण या व्यक्ती आपल्या सरदारांनी तिथं एक चुकीचं काम पण केलेलं आहे. महाराजांनी त्याला बक्षीस काय नाही दिलं, त्याच क्षणी त्याचे डोळे काढण्याची आज्ञा महाराजांनी दिली होती. महाराजांकडे 3 मेन शिक्षा होत्या, डोळे काढायचे, हात कापायचे, तर पाय कापायचे. महाराज यापैकी कुठलीच शिक्षा द्यायची नाहीत. आणि हे 3 शिक्षा अशा होत्या, जो चूक करेल ते साबित झालं तर याच्यापैकी एक शिक्षा नक्की मिळायची. त्यामुळे महाराजांच्या या सुराज्यामध्ये कधीच चुकीची कामं झाली नाही. कोणी डेअरिंग करायचं नाही, चुकीचं काम करायचं. आणि प्रत्येकालाही माहिती होतं की जर मी चांगलं केलं तर मला महाराज नक्की माझ्या शेजारी बसून माझ्या पाठीवर हात ठेवून बोलणार आहेत. आणि याचे खूप उदाहरणं पण आहेत. म्हणजे राजगडावर जेव्हा महाराज असायचे तेव्हा राजगडाच्या खाली महाराज दरवेळी येऊन जनतेमध्ये येऊन बसायचे, थोड्या गप्पा मारायचे. पण महाराज हेच त्यांच्यापैकी एक होते, कारण ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी केल्या. हे महाराजांचं एक मॅक्रो प्लॅनिंग होतं. मॅक्रो प्लॅनिंग होतं की स्वराज्याला सुराज्यापर्यंत घेऊन जायचं. महाराज हे मॅक्रो प्लॅनिंगचे पण मास्टर होते, महाराज हे मायक्रो प्लॅनिंगचे पण मास्टर होते. तर मायक्रो प्लॅनिंगचे मास्टर कसे, जर त्याचं एक छोटंसं उदाहरण, महाराजांनी एक आज्ञापत्र जे असायचे महाराजांचे, त्यातल्या एखाद्यात महाराजांनी सांगितलेलं आहे की रात्र झोपायच्या वेळी तेलाचे जे दिवे असायचे, हे तेलाचे दिवे विझवून झोपा, हे महाराजांचं आज्ञापत्र आहे. मग महाराजांनी असं का सांगितलंय, तर हे तेलाचे जे दिवे तुम्ही रात्रभर जर पेटत ठेवले, तिथं जर उंदीर आला आणि त्या वातीच्या आमिषाने जर त्यांनी ती वात किंवा तो दिवा ओढून न्यायचा प्रयत्न केला आणि ती जर वात, जळती वात, पेटती वात जर बाहेर गेली, वाळलेल्या गंजांना, गवताच्या गंजांना लागली, तर अख्खं गवत पेटू शकतं, चारा गायब होऊ शकतो. म्हणजे इतका मोठा हे महाराज जे होते, इतक्या मोठं स्वराज्य होतं, सुराज्य झालेलं होतं. पण इतका मोठे असताना देखील हे छोट्या बारीक गोष्टींचं प्लॅनिंग हे महाराज करायचे. म्हणून महाराजांना मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं, ऍडमिनिस्ट्रेशनचं एक्सपर्ट म्हटलं जातं, मॅक्रो प्लॅनर म्हटलं जातं आणि एक मायक्रो प्लॅनर पण म्हटलं जातं. हे सगळे कौशल्य एक स्वराज्य टू सुराज्य करायला जे होते महाराजांकडे तर होते.
आता आपण जर विचार केला तर आपल्यालाही हे स्वराज्य ते सुराज्य करायचं असेल तर हे जितके काही संदर्भ आज तुम्हाला मिळालेले आहेत या प्रत्येक संदर्भाचा नीट अभ्यास करून हे मी माझ्या टीम मध्ये कसं वापरू शकतो हे तुम्हाला करावं लागेल. कारण तरच तुम्ही म्हणू शकता की मी पण जाणता राजा, मी पण जाणता राजा, आणि मग तुमची टीम पण म्हणेल हो हा आमचा जाणता राजा आहे, हे माझं स्वराज्य आहे आणि हे मी सुराज्य करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, आजचा हा जो भाग आहे माझा मी इथेच संपतोय. आता उद्या जर आपण बघितलं तर हे महाराजांनी विजन घेतलं, महाराजांनी टीम सिलेक्शन केली, म्हणजे स्वराज्य हे विजन होतं, मावळे ही त्यांची टीम सिलेक्शन होती, सुराज्य करण्यासाठी ही ऍडमिनिस्ट्रेशन महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने वापरलं. आणि ह्याच्यानंतर आता हे वाढवण्यासाठी किंवा बघ आपण आपल्या भाषेत जर विचार केला तर मी विजन घेऊन आलो, नेटसप मध्ये जॉईन झालो, मी चांगली टीम सिलेक्ट केली, मी माझी कॅबिनेट तयार केली, म्हणजे माझं अष्टप्रधान मंडळ तयार केलं. या कॅबिनेट बरोबर मी जाऊन ऍडमिनिस्ट्रेशन काम केलं, मी फील्ड वर्क केलं, मी पॅटर्न सेट केला, मी शेड्यूल लावले, मी त्याच्याबरोबर काम केलं, मी हे सगळ्या गोष्टी मी केल्या. आता माझं एक स्वराज्य तयार झालंय, सुराज्य तयार झालंय. आता हे जर याचा पसारा जर मला वाढवायचा असेल तर काय काय स्ट्रॅटेजीज वापरायला लागतात, काय काय गोष्टी, नेक्स्ट स्लाइड या ह्याच्यानंतर काय काय करायला लागेल आपल्याला, हे काय करणं अपेक्षित आहे की हे जे सुराज्य माझं आलेलं आहे हे सुराज्य मी एका चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा त्याचं एक्सपान्शन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणार आहे. उद्याचा भाग जरा थ्रिलिंग असणार आहे, कारण आजपर्यंत आपण मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, सिलेक्शन या गोष्टींवर गेलो. उद्या आपल्याला थोडंसं स्ट्रॅटेजीवर बोलायचं आहे की आता माझा पसारा तर वाढला, हे मी अजून जसं एक्सपान्शन करायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत, ज्याचं नाव आपण दिलंय गनिमी कावा. गनिमी कावा हा महाराजांच्या स्ट्रॅटेजी मधला सगळ्यात महत्वाचा भाग असल्यामुळे उद्याच्या भागाला आपण नाव हे गनिमी कावा दिलंय. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये गनिमी काव्यामध्ये. माझं आज मी इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू प्रशांत सर. येस सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सचिन सरांनी आणि सुग्रेव सरांनी खूपच जबरदस्त पद्धतीने आपल्याला या ऍडमिनिस्ट्रेशन वरती मार्गदर्शन केलेलं आहे. तर दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. सुग्रेव सर आहेत का? हो आहे सर. येस सर, येस सर. आहे सर. हा मला थोडंसं बोलायचं होतं आज. हा येस 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 सर. हा गनिमी कावा उद्या आहे. आज आपण समजा जर बघितलं, महाराजांनी एक स्वराज्य निर्माण केलं, नेटसपने एक स्वराज्य निर्माण केलं, प्रत्येक जणांनी ज्या ज्या लिडरनी केलं तो मेंटॉर झालाय. आणि तुम्ही स्वराज्य बनवायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता या क्षणी काय करायला पाहिजे, जे मला वाटतं ते मी 2-3 गोष्टी तुमच्याशी नक्की शेअर करेन, ज्या मला वाटलं की राहिलेल्या आहेत त्या मी आता बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे की तुमची अखंड टीम जी आहे ही तुमची रयत आहे, ही तुमची प्रजा आहे. या टीम मधला प्रत्येक जण जर सुखी राहिला, समाधानी राहिला आणि त्याला जर वाटलं की माझं भविष्य उद्या उज्ज्वल आहे तर तो तुमच्यावर राहणार आहे, कारण त्याला तुमच्या सोबत काम करताना मजा येते. आता त्याला मजा येते म्हणजे काय, तर तो तुमच्यावर राहणार आहे. तर तुमचा रोल आता काय असायला पाहिजे, तुम्ही हे बघा की तुमच्या टीम मध्ये युजर्स किती आहेत. खरंच आपण त्या युजर्सची काही काळजी घेतली आहे का? म्हणजे कंपनी एखादी ऑफर टाकते, आपल्याला व्हॉट्सअपवर येतं, आपण पण खाली व्हॉट्सअपवर टाकून देतो, पण आपण त्या युजरला जर कॉल केले, भले तो बिझनेस नाही करणार आहे, तो रिटेलिंग पण नाही करणार आहे, पण तुम्ही बोलल्यामुळे तो प्रोडक्ट कदाचित 4,000चे ऐवजी 8,000चे 10,000चे घेऊ शकतो, जेणेकरून तो टर्नओव्हर पण देईल आणि त्या प्रोडक्टचा तो यूज पण करेल. म्हणजे तुमच्या टीम मध्ये कोण कोण युजर्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय हे करणं म्हणजे तुम्ही त्या प्रजेला सुखी करताय. तुमच्या टीम मध्ये भरपूर अस्मिता असतील, काही पार्ट टाइमर्स असतील. आता ते इटेलिंगच्या माध्यमातून खरंच करतायत का? त्यांना ते कसं एनरोल व्हायचं हे कळलंय का? लिंक कशी पाठवायची हे कळलंय का? त्यातनं ते कसं पुढे बिझनेस करणार आहेत? त्यांना प्रोडक्ट ट्रेनिंग मिळतंय का? त्यांना मी कुणाच्या माध्यमातून देऊ शकतोय का? हे बघणं तुमचं काम आहे, कारण ते इटेलिंग करतील, त्यांना रोज काहीतरी पैसे येतील, ते सुखी समाधानी राहतील, तर तुमची प्रजा पण सुखी समाधानी राहतील. याच्यानंतर तुमचे जे नेटवर्कर म्हणून आलेत, काय बाबा त्याच्याकडनं लिस्ट जनरेट झाली का? आता त्याला नुसतंच सांगून उपयोग नाही की लिस्ट बनव, त्याच्याकडनं ती लिस्ट जनरेट झाली का? त्याच्यात ते गेस्ट कव्हर होत आहेत का? त्याचं सक्षम अस्मिता अचीव्ह होतंय का? हे बघणं तुमचं काम आहे. नाही तर प्रमोद सुग्रेने हत्ती साखळी घेतला, त्याला माझी लोक बसली होती, पुढं काय झालं बाबा, त्यांनी लिस्ट जनरेट केली का नाही केली हे बघणं तुमचं काम आहे. तो L1 झाला, L1 झाला म्हणजे अरे त्यांनी छान अचिव्हमेंट केली आहे, त्याची शाबासकी काय फक्त त्याला कंपनीनेच द्यावी का? बोनस काय फक्त कंपनीनेच द्यावा का त्याला? तुम्ही त्याच्यासाठी काय करताय? तुम्ही त्याच्याबरोबर बोलले का? त्याचं रिपीट होतंय का? त्याला
परत तो L2 होतोय का, हे करण्यासाठी मी काय एफर्ट्स घेतोय, मी कोणाच्या ट्रेनिंगला बसवतोय, ट्रेनिंग झाल्यावर काय होतंय. म्हणजे रवी वेंकरने L1चं समजा ट्रेनिंग घेतलं, पुढे मी काय केलं त्याचं मला माहित नाही. हे नाही व्हायला पाहिजे. धैर्य साहेब गेस्ट सेमिनार घेतात, तिथं माझ्या कुठल्या माणसाच्या कुठला गेस्ट बसला, कदाचित त्याच्याकडून क्लोजिंग नाही होणार, मला क्लोजिंग करायला हवं, ते तुम्ही करणं आवश्यक आहे. याच्यात सोबत आता समजा थोरातने एवढं मस्त कमांडो ट्रेनिंगचा पॅटर्न चालू केला, मग माझी लोक हे कमांडो ट्रेनिंग घेतायत का, घेतल्यानंतर त्याला काय समजलं, काय जमतंय, काय नाही जमत. थोडक्यात काय, तर तुम्ही तुमच्या सगळ्या टाईपची लोक पहिली शोधा. तुमच्या टीम मधल्या अस्मितांसाठी तुम्ही काय करू शकताय. तुम्हाला मदत करायला सगळे रेडी आहेत. कंपनी आहे, मॅनेजर्स आहेत, सगळे मेंटॉर्स आहेत, सिनियर्स आहेत. तुम्ही हे बघा की तुमच्या टीम मध्ये कोण कोण लोक आहेत, त्यांना सॅटिस्फाईड करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलताय. आणि ज्यावेळी तुमच्यामुळे त्यांचं समाधान होईल ना, कोणाचं प्रोडक्ट वापरून, कोणाचं रिटेलिंग करून, कोणाचं नेटवर्किंग करून, अचिव्हमेंट करून, त्यावेळी त्या सगळ्या लोकांना वाटणार की हो, मी ह्या लीडर बरोबर काम करताना मला मजा येते, कारण माझ्या सगळ्या गरजा तर पूर्ण होत आहेत, मला माझं भविष्य उज्ज्वल दिसतंय आणि मी सुरक्षित सुद्धा इथं आहे. आणि त्याच वेळी तुम्ही जाणता राजा बनू शकताय. तर थोडं टीमकडे लक्ष देणं आणि त्यांना आता काय गरजेचं आहे ते प्रोव्हाइड करणं, ऍज अ भविष्यातला जाणता राजा म्हणून तुमचं कर्तव्य आहे. सो विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच. येस थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. परत एकदा प्रमोद सर आणि सचिन सर दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस थँक्यू. बघा दोघांनी त्यांच्या स्टाईलमध्ये आपल्याला समजून सांगितले की महाराजांनी जसं अष्टप्रधान बनवलं, त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं त्यांच्या डाऊनलाईनला, सेम नेटसर्फनी केलं. नेटसर्फच्या मॅनेजमेंट टीम तयार केली, युजर रिटेलर नेटवर्कर्स वेगवेगळे केले, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऑफर सिस्टम्स नेटसर्फने दिल्या. मेंटॉरने सुद्धा स्वतःच्या सिस्टम लावल्या, स्वतःची सपोर्ट सिस्टम लावली, कम्युनिकेशन पासून कनेक्शन पर्यंत आपले मेंटॉर्स पोहोचले. पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये त्यांनी स्वतःला चेंज केलं आणि आपल्या नेटवर्कला त्यांनी सपोर्ट केला. आता बारी कदाचित आपली आहे. जसं सुग्रे सरांनी शेवटी सांगितलं आपल्याला की लिस्ट जनरेशन आपण करू शकतो. रेग्युलर कॅबिनेटच्या टच मध्ये किंवा त्यांच्या सोबत कनेक्शन मध्ये आपण असणं गरजेचं आहे. आपल्या डाऊनलाईनची आणि आपल्या कॅबिनेटची अचिव्हमेंट कशी होईल याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आता सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊन आहे, कदाचित आपल्या डाऊनलाईनला असं असेल बरेचसे फुल टाइम सुद्धा वर्क करणारे आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. मग त्यांच्या घरी पे आउट कसं जाईल, त्यांच्या घरी कमिशन कसा जाईल, याच्यावरती सुद्धा ऍज अ डिस्ट्रीब्युटर, ऍज अ लीडर, ऍज अ जाणता राजा म्हणून मला वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि याच्या माध्यमातून आपण डेफिनेटली एक स्वतःच सुराज्य आपण निर्माण करू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि उद्याच्या भागात आपण जसं सरांनी सांगितलं की गनिमी कावा याबद्दल पाहणार आहोत. तर उद्या भेटूयात 3 वाजता. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.